महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन त्या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग झाली आहे, तेही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये किंवा इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये. म्हणजे आजच्या दिवसापासून किंवा आजच्या या सेशनपासून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकल क्षेत्रात क्रांती आणण्याचा आणि क्रांती घडवण्याचा आपला हा प्रयत्न असेल. तर आजचं सेशन कशा आधारित आहे, तर SSC JEEचे हजारो विद्यार्थी तयारी करत असतात आणि दरवर्षी हजारोच्या संख्येने जागा पण निघत असतात, वॅकन्सी पण येत असतात. तर त्याच विद्यार्थ्यांकरता 2024 मध्ये झालेल्या पेपरचे ॲनालिसिस म्हणा किंवा सोल्युशन विथ कॉन्सेप्ट आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांना एक्झामला जायचं आहे, मी याच्यापूर्वी जर तुम्ही माझ्याशी कनेक्ट असाल तर तुम्हाला माहीत आहे की मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला एखाद्या युद्धामध्ये जायचं असेल तर तुम्हाला पहिले त्या युद्धाची पार्श्वभूमी माहीत असली पाहिजे, म्हणजेच त्याला बॅकग्राऊंड म्हणतो, बॅकग्राऊंड माहीत असलं पाहिजे. आता ते सर्व परीक्षेचं बॅकग्राऊंड तुम्हाला कुठनं कळणार, ते कळणार की तुमचे प्रिव्हियस इयरमध्ये जे पेपर झाले त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि कशा पद्धतीचा त्याच्यावरती पॉईंट होतात ते सर्व तुम्हाला लक्षात येणार. त्यासाठीच आपण काय करताय की 2024 मध्ये जो पेपर झाला त्या पेपरचं ॲनालिसिस करताय. आता ॲनालिसिस म्हणजे त्याचं सोल्युशन करताय. आता इथे प्रश्न किती मी घेणार त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हे असणार की तुमचे किती कॉन्सेप्ट इथे क्लिअर होणार. कारण आपला सरळ विषय असतो की कॉन्सेप्ट किती क्लिअर होतो ते महत्त्वाचं, प्रश्न किती घेतो त्याला महत्त्व नाही. आणि तुम्हाला इथनं हेही कळणार की नेमके प्रश्न इंजिनिअरिंग लेवलचे कसे असतात, ITI लेवलचे कसे असणार, तेही तुमच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला समजायला येणार आणि खरं काय आणि खोटं काय तेही समजणार. आता महत्त्वाचं की आपले पूर्ण सेशन टू दी पॉईंट असतं आणि आपण हे जे काही करताय त्यांनी आपल्या महाराष्ट्रात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडणार आणि घडवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करणार. कारण तुम्हाला माहीत आहे जो कंटेंट इथे मिळतो तो कंटेंट तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही किंवा कुठे मिळणार नाही याचा आपला प्रयत्न असतो. एवढा बेस्ट कंटेंट आणि बेस्ट पद्धतीने देण्याचा आपण तिथे प्रयत्न करतो. आता बघा, तुम्ही थंबनेलवरतीच वाचलेलं होतं की तुम्हाला यामध्ये फ्रीमध्ये एक टेस्ट मिळणार, फुल टेस्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचं किंवा बघायचं की आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे तर ते तुम्हाला त्याच्यासाठी आपण एक फ्री टेस्ट तयार केलेली आहे. तर तुम्हाला सर्वांकरता काय करायचं, तुम्हाला सर्वांना प्रिव्हियस इयर बेस फुल टेस्ट आहे, एक फुल टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण 200 मार्क्सची जी टेस्ट असते, पूर्ण 200 प्रश्न, ती फुल टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार. तेही कुठे की ॲप डाउनलोड करायची. काय करायची, ॲप डाउनलोड करायची. कोणती, CST लॉन्चपॅडची ॲप डाउनलोड करायची. तुम्हाला भविष्यामध्ये पण कामी पडणार आणि तुम्हाला डेलीची पण क्विजेस असते फ्रीमध्ये, ते सर्व तुम्हाला ॲपवरतीच मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार. दुसरी की कुठे, तर ॲपच्या स्टोअरमध्ये जायचं, तिथे SSC JEEची डिफेंडर नावाची टेस्ट सिरीज आहे. पे करायची गरज नाही. तुम्हाला एक टेस्ट कशी आहे, फ्रीमध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही पेपरला जात असताना तुम्हाला माहीत असायला हवं की नेमका आपला कोणता पोर्शन झाला आहे, कोणता पोर्शन बाकी आहे. त्याच्याकरता आठवणीने काय करायचं, ॲप डाउनलोड करायचे. हे महत्त्वाचं होतं कारण यामध्ये काय एक फ्रीमध्ये टेस्ट आपण अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे, आता प्रश्नाकडे वळू. आता प्रश्न कधीचे आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. प्रश्न कधीचे आहे, तर प्रश्न आहे 2024चे. प्रश्न किती आहे, 2024चे, आणि तो आहे 5 जूनचा पेपर. त्याला आपण ॲनालिसिस करणार. आता बघा, ॲनालिसिस म्हणजे प्रश्न घेण्याचे 2 पद्धती असतात आणि 2 पद्धती तुम्ही बघितल्या पण असणार. पहिली पद्धत की फक्त प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर सांगायचं, ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत प्रश्न वाचायचा आणि त्याचा होते तिथपर्यंत बेसिकचा तरी कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आणि मग त्याचं उत्तर सांगायचं. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला असं कोणतंच सेशन दिसणार नाही की वाच रे प्रश्न आणि दे रे उत्तर, तसं कुठंच मिळणार नाही. आणि आपल्या सेशनमध्ये कुठेही टाईम वेस्टिंग नसतं, कारण आपलं शिकवण्याची पद्धत टू दी पॉईंट आहे. कशी आहे, टू दी पॉईंट. तर मी आता सेशनला सुरुवात करतो, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण की याच्यानंतर जो काही SSCचा म्हणा किंवा ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियरचा अपडेट असणार तो तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळायला सुरुवात होणार आणि मिळणार. त्याच्यावर तुम्हाला चॅनलवरती जुळून राहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता पहिला प्रश्न घेतो मी 2024चा SSC JEEचा, म्हणजे ज्युनियर इंजिनियरच्या जेवढ्या काही परीक्षा होणार त्याच्यासाठी एकदम महत्त्वाचा हा कंटेंट असणार. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे की इन नॉमिनल पाय,
ठीक आहे, नॉमिनल पाय. आता तुम्ही ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी आहे तर मराठीत किंवा हिंदीमध्ये प्रश्न वाचायची गरज नाही. इथे तुम्हाला प्रश्न हिंदीमध्ये दिसणार. तो याच्यासाठी की SSC JEE करता SSC JEEचा जो एक्झाम असतो तो इंग्लिश प्लस हिंदीमध्ये असतो, त्याच्यामुळे प्रश्न मुळात जे आहे त्या भाषेमध्ये आहे. पण मी तुम्हाला सांगताना इंग्रजीमध्ये प्रश्न वाचेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये तुम्हाला मी काय करणार, एक्सप्लेन करणार. ठीक आहे, तर बघा, इन नॉमिनल पाय मेथड, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे की आपल्या ट्रान्समिशन लाईनला रिप्रेझेंट करण्याकरता दोन मेथड असतात, नॉमिनल पाय आणि नॉमिनल टी, बेसिकच्या दोन. ठीक आहे, त्याच्यामध्ये द लाईन टू न्यूट्रल, ठीक आहे, द लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स, लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स रिकामी जागा दिलेली आहे. की नेमकं लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स काय असतात तुम्हाला माहित आहे. काय झालं, आता समजा ट्रान्समिशन लाईनची गोष्ट आहे, मी त्याला थोडंसं कॉम्प्रेस करतो. आता तुम्हाला माहित आहे ही आपली काय ट्रान्समिशन लाईन आहे, काय ट्रान्समिशन लाईन आहे आणि ही खालतून आपला काय गेला आहे, ग्राउंड आहे. हा काय आपला ग्राउंड आहे. याच्यामध्ये कॅपॅसिटन्स जे आहे, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय असणार किंवा किती असणार किंवा त्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जाते, कुठे, नॉमिनल पायमध्ये. नॉमिनल पायमध्ये म्हणजे याचा अर्थ पाय म्हणजे पुन्हा हात असणार का, नाही, पाय आणि दुसरा काय टी मेथड आहे, बरोबर, नॉमिनल पाय नॉमिनल टी. आता नेमकं त्यांचं म्हणणं काय हे तुमच्या लक्षात आलं की नेमकं न्यूट्रल कॅपॅसिटन्स म्हणजे न्यूट्रल आणि ट्रान्समिशन लाईनचे जे कॅपॅसिटन्स आहे त्याला कसं रिप्रेझेंट करू. आता बघा, हाच प्रश्न कधी कधी काय होतो, फॉर्म्युल्याच्या बेसमध्ये येतो, म्हणजे फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये पण येतो की नेमकं व्हॅल्यू दिली राहते तुम्हाला, म्हणजे फक्त काय म्हणतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन राहतं. पण आता ऑप्शन जर बघाल तर ऑप्शन तुम्हाला थेरॉटिकल दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल पण तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. तर तुम्हाला दोन गोष्टी माहीत पाहिजे की नेमकी पाय मेथड काय असतं नॉमिनल आणि टी मेथड. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे ट्रान्समिशन लाईनचे मेन जर कंपोनंट बघितले आपण तर तो असतो आपला रेजिस्टन्स आणि एक रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा रिॲक्टन्स म्हणू शकतो आपण. तर बघा लक्षात घ्या, दोन मेथड आहे, एक आहे आपल्याकडे पाय मेथड, एक आहे पाय मेथड आणि दुसरी आपल्याकडे टी मेथड. ठीक आहे, म्हणजे नॉमिनल पाय आणि नॉमिनल टी मेथड आहे. रिप्रेझेंटेशन तुम्हाला काही दिसणार नाही, तुम्ही कुठे गेले तर किंवा ट्रान्समिशन लाईनकडे बघाल तर तुम्हाला दिसणार नाही. हे सर्व एक विचार आहे, हे सर्व काय एक विचार आहे. ठीक आहे, तर रिप्रेझेंटेशन आहेत. बघा, जर तुम्ही पायमध्ये केलात, पाय असतं तुम्हाला माहिती आहे आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये दोन कंपोनंट असतात, मी सांगितलं कोणता, एक रेजिस्टन्स आणि एक आपला काय रिॲक्टन्स, एक काय रिॲक्टन्स. आता त्याला इंडक्टिव्ह पण म्हणू शकतो, म्हणजे याला रेजिस्टन्स आणि हा काय झाला एक्सने याला आपण डिनोट करू, आता एक्सेल पण म्हणू शकता. आणि ग्राउंड सोबत आपला कॅपॅसिटन्स असतं, ग्राउंड सोबत काय असतं, कॅपॅसिटन्स. आता पायमध्ये नेमकं काय होतं ते सांगतो. म्हणजे बघा, प्रश्न जर बदलला किंवा बदलतो म्हणजे बदलून गेलेला आहे, मग त्याच्यामध्ये नेमकं उत्तर काय होतं ते तुमच्या लक्षामध्ये येईल. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण नॉमिनल पाय मेथड रिप्रेझेंटेशन करतो तेव्हा आपण काय करतो की दोन एंड असतं तुम्हाला माहिती आहे ट्रान्समिशन लाईनला, हा सेंडिंग एंड असतं आणि हा काय असतं समजा रिसिव्हिंग एंड, दोन एंड असतात. मग याच्यामध्ये काय होतं पायमध्ये की ही जी तुमची लाईन आहे कशाची, ट्रान्समिशनची, याच्यामध्ये अर्ध केलं जातं, अर्ध म्हणजे मिड पॉईंट काढला जातो एका पूर्ण ट्रान्समिशन लाईनचा. समजा ही ट्रान्समिशन लाईन आहे, ही समजा तुमची ट्रान्समिशन लाईन आहे, तर याचा समजा मिड पॉईंट काढला जातो किंवा मिड पकडला जातो, म्हणजे अर्धा इकडला भाग आहे त्याला सेंडिंग म्हटलं जातं आणि जो दुसरा भाग आहे त्याला रिसिव्हिंग म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय केलं जातं की खालतून जे खाली आहे हे काय, हे ग्राउंड आहे, हे काय ग्राउंड आहे. मग याच्याशी कॅपॅसिटन्स काढलं जातं किंवा रिप्रेझेंट केलं जातं. मग ते करत असताना कसं करतो, हे झाला आर समजा आणि हा झाला एक्स, तर पायमध्ये आपण काय करतो अर्ध्या भागाचा पण पुन्हा अर्धा भाग केला जातो, म्हणजे जो सेंडिंग एंड आहे त्याचा मिड पॉईंट घेतला जातो, त्याचा मिड पॉईंट, आणि याच्यामध्ये आपण एक कॅपॅसिटन्स दर्शवतो, डिनोट करतो किंवा रिप्रेझेंट करतो. आणि दुसरा जो रिसिव्हिंग भाग आहे, त्या रिसिव्हिंग एंड आहे तो, त्या रिसिव्हिंग एंडचा पण 50% हाफ करतो आणि याच्यामध्ये पण काय करतो कॅपॅसिटन्स आपण रिप्रेझेंट करतो. तर असं करत असताना त्या कॅपॅसिटन्सला काय केलं जातं, अर्ध केलं जातं, म्हणजे C/2 होतं आणि इथं पण काय होतं C/2 होतं. आता हे रिप्रेझेंट, आता हेच तुम्हाला जर ऑप्शन असे न देता C/2 किंवा C2 C4 C/5 अशा पद्धतीचे जर ऑप्शन दिले असते तर तुमचं उत्तर असतं C/2 असतं. कशासाठी, पाय मेथडसाठी. हेच जर तुम्ही टी मध्ये जर गेले तर टी मध्ये काय होणार की याच ट्रान्समिशन लाईनला मीट केलं जातं, म्हणजे मधातनं मिड पॉईंट दिला जातो, त्याच्यात तुमचे जे ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर आहे कोणते, रेझिस्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह जे पॅरामीटर आहेत त्याला डिवाइड केलं जातं, म्हणजे भागलं जातं दोन भागामध्ये. म्हणजे हा समजा तुमचा रेजिस्टन्स असणार तर हा तुमचा काय असणार, रिॲक्टन्स असणार. पुन्हा मग इथे काय असणार, रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स असणार, म्हणजे मधामध्ये तुमचा काय असणार, कॅपॅसिटन्स असणार आणि हा काय असणार तुमचा, हा तुमचा ग्राउंड असणार. हा काय असणार, ग्राउंड असणार. ही टी मेथड झाली, ही काय झाली पाय झाली आणि ही काय झाली टी झाली. याच्यामध्ये काय होतं, जो तुमचा रेजिस्टन्स आहे तो अर्धा होतो आणि तुमचा अर्धा रेजिस्टन्स काय होतो, इकडे जातो तुमच्या ट्रान्समिशन लाईनचा. त्याचप्रमाणे रिॲक्टन्स पण काय होतो, अर्धा होतो, इकडे पण रिॲक्टन्स काय होतो, अर्धा होतो, इकडे पण रिॲक्टन्स काय होतो, अर्धा होतो. पण कॅपॅसिटन्स देताना
टी मध्ये फक्त काय असतो, सी असतो, फक्त काय असतो, सी म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॅपॅसिटन्स असतो. आता बघा ऑप्शन जर तुम्ही बघाल, या दोन्ही डायग्राम तुम्हाला क्लिअर झालं एकदम स्पष्टपणे, ठीक आहे. न्यूमेरिकल रिप्रेझेंटेशन तुमच्यासाठी महत्त्वाचं. आता बघा पहिला ऑप्शन आहे याच्यामध्ये पाय मेथडमध्ये काय होतं, कॅपॅसिटन्स ग्राउंड सोबत, तर काय होतं, डिवाइड इंटू 2 हाफ, म्हणजे आपण काय करतो कॅपॅसिटन्सला 2 हाफमध्ये डिवाइड करतो. म्हणजे तुम्ही जर बघाल हा पहिला हाफ आणि हा काय दुसरा हाफ, म्हणजे सेंडिंग आणि रिसिव्हिंग, आणि त्या कॅपॅसिटरला काय केलं आपण हाफ हाफ केलं, तर मग तुमचा पहिला ऑप्शन आपण काय म्हणू शकतो, बरोबर आहे. दुसरा बघाल सम लंब ॲट सेंडिंग एट, तसं काही करत नाही आपण. सम लंब ॲट रिसिव्हिंग एंड, तसं पण काही करत नाही. त्याच्यानंतर सम लंब ॲट मिड पॉईंट, तसं पण करत नाही, ते आपण टी मध्ये करतो. मग आता याचा अर्थ की फक्त पहिला ऑप्शन काय झालं, एकदम परफेक्ट. आता बघा याच एवढ्याच याच्यातनं तुमचे जवळपास 5 ते 7 प्रश्न एकदम वेगळे वेगळे 4-5 प्रश्न तयार होऊ शकते, बस एवढ्याच याच्यातनं. म्हणजे दुसरा तर प्रकार सांगितला की थेरॉटिकल आहे, तो एक्सप्रेशन मध्ये पण तुम्हाला देऊ शकतं, ठीक आहे. पण सध्या आता दिलेलं नाही आहे, म्हणून आता हे उत्तर याचं काय झालं, फायनल झालं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणून मी सांगितलं की कॉन्सेप्ट बघायचे असले तरच आपल्या चॅनलवरती यायचं, पण फक्त तुम्हाला नंबर बघायचे असणार तर ते आपल्या चॅनलवरती कुठेच मिळणार नाही, ठीक आहे. आता काही काही प्रश्न असे असतात बघा, काही काही प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये पाठ करावं लागतं, जे व्हॅल्यूवाले प्रश्न असतात. सहसा आपल्या इंजिनिअरिंग लेवलला जर आलो आपण, डिप्लोमा इंजिनिअरिंग, तिथे असे प्रश्न फार कमी येतात, म्हणजे जे पाठांतरवाले असतात. पण काही काही टॉपिक असे असतात की त्याला पाठच करावं लागतं, त्याच्यावरती काही उपाय नसतं. तशा जर केसेस असल्या तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आता बाबा हे पाठच करावं लागतं, याच्यावरती काही लॉजिक नाही. जिथे लॉजिक आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. बघा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, इन अँड इलेक्ट्रोडायनामिक इन्स्ट्रुमेंट. सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचे प्रकार माहीत असले पाहिजे, ठीक आहे. इलेक्ट्रो डायनामिक इन्स्ट्रुमेंट, व्हॉट हॅपन टू द टॉर्क, ठीक आहे. टॉर्क सोबत काय होणार, व्हेन, ठीक आहे, वेन द करंट फ्लोविंग थ्रू द कॉईल डिक्रीज, कॉईलमधनं जाणारा करंट काय होत आहे, डिक्रीज होत आहे. डिक्रीज होत आहे म्हणजे काय होत आहे, कमी होत आहे. डिक्रीज होत आहे म्हणजे काय होत आहे, कमी होत आहे. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे की अरे बाबा इलेक्ट्रोडायनामिक इन्स्ट्रुमेंट नेमका कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणते टाईप येतं, हा नेमका काम कशावरती करतात. तुम्हाला माहिती आहे हा मोस्टली AC आणि DC दोन्हीवरती पण वर्किंग करतं. मग तुमच्या मनात पुन्हा प्रश्न येतो, म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन कुठे असते ते सांगतो. कन्फ्युजिंग पॉईंट की डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट AC आणि DC दोन्हीवरती ऑपरेट होतो मोस्टली, बरं मी पूर्ण 100% नाही म्हटलं, मोस्टली. तर सेम टू सेम तुम्हाला हेही माहीत आहे की मूव्हिंग आयरन पण काय होतं, या दोन्हीवरती काम करतं. मग बऱ्याच जणांना असं वाटतं सर दोन्ही एकच आहे का, दोन्ही एकच आहे का, नाही. इलेक्ट्रोडायनामिक इन्स्ट्रुमेंट वेगळे आणि MI वेगळे, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये 2 कॉईल असतं, याच्यामध्ये काय असतं, 2 कॉईल असतं, आणि 2 कॉईलमधून जाणारा करंट पण वेगळा वेगळा असतो, I1 आणि I2 असतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, मूव्हिंग आयरन असतं. काय असतं, आयरन असतं. म्हणजे याच्यामध्ये सर्व काही काम चालतं आपल्या कॉईलवरती, त्या 2 कॉईलवरती, 2 कॉईलमधून जाणारा करंट जो टॉर्क तयार करतो, जो काय करतो, टॉर्क तयार करतो. मग आता तुम्हाला दोन्ही माहिती आहे की या दोघांमधलं पुन्हा साम्य काय झालं, डायनामो टाईप आणि MI मध्ये की RMS व्हॅल्यूवरतीच काम करतं, बरोबर आहे. मग जे रीडिंग आपल्याला RMS देतं हेही माहीत आहे. तर आता प्रश्न काय आहे की नेमका करंट जर तुमचा काय झाला, डिक्रीज झाला कॉईलमधून जाणारा, तर नेमका टॉर्कवरती प्रभाव का पडणार. तर तुम्हाला त्याच्यासाठी हे माहीत पाहिजे की नेमकं याचं टॉर्कचं रिलेशन कसं आहे, प्रत्येकासाठी वेगळं वेगळं आहे. आता तुम्हाला आता मी मोस्टली सांगितलं, मोस्टली हे जे आपलं इलेक्ट्रोडायनामोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, याचा जो टॉर्क असतो, टॉर्क कसा असतो, प्रपोर्शनल टू करंट असतो. कोणते करंट, त्या कॉईलमधून जाणारे करंट. आता कुठं तुम्हाला असंही दिसू शकते किंवा कुठं तुम्हाला असंही दिसू शकते की करंटचा फक्त वर्ग असंही दिसू शकते. म्हणजे आता कुठं रिप्रेझेंट एखाद्या बुकात तुम्हाला असं दिसू शकते, असं दिसू शकते. पण आता जर प्रश्न असला की नेमका टॉर्क करंटच्या प्रपोर्शनमध्ये, डायरेक्टली प्रपोर्शनल, जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनल तुम्हाला माहित आहे की जर करंट वाढला तर तुमचा टॉर्क पण काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आणि जर करंट तुमचा डिक्रीज झाला तर करंट आपला टॉर्क पण काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. कारण हे कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता याच्या बॅकग्राऊंडचे जे माहिती असते ती माहिती तुम्हाला रीड करणं महत्त्वाची आहे आणि तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यास करत असताना कसा करायचा, फक्त प्रश्न वाचून त्याचं उत्तर काय आहे ते शोधायचं नाही. प्रश्न वाचून त्याचं उत्तर आहे ते का बरं आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा कोणते कोणते पॉईंट जुळलेले आहे ते सर्व पॉईंट आपल्याला काय करायचं असतं, ॲनालाइज करायचं असतं. त्याला अभ्यास म्हटलं जातं. नाही तर मग तुम्हाला माहिती एका तासात 100 पण प्रश्न वाचू शकतो आणि एका तासात 10 पण प्रश्न वाचू शकतो. आता ते 10 वाचणाऱ्यामध्ये 100 वाचणाऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ते फक्त तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा अभ्यास करायला लागलं तर 10च होणार, पण तुम्ही जशी स्पीड वाढणार ती एका तासात तुम्ही 100 पण करू शकता. ते डिपेंड करते की तुमच्या प्रॅक्टिसवरती, ठीक आहे. प्रॅक्टिस कशी आहे, ठीक आहे. चला प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा कसं आहे,
ऑप्शननुसार आपण बघू की टॉर्क कशा प्रपोर्शनमध्ये आहे. उत्तर तर दिलेचं ऑप्शनमध्ये बघू. बघा काय की टॉर्क बिकम झिरो होणार नाही, बरोबर आहे. टॉर्क इन्क्रीज का बरं होणार, कारण करंट काय झाला आपला डिक्रीज झालाय, डाऊन झालाय, ठीक आहे. त्यानंतर टॉर्क रिमेन कॉन्स्टंट पण राहू शकत नाही, बरोबर. टॉर्क डिक्रीज बिलकुल 100% टॉर्क पण काय होणार तुमचा डिक्रीज होणार, म्हणून याचं डी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे की विच स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट डीसी वेल्डिंग मशीन, ठीक आहे. आता तुम्हाला याच्यातनं हेही माहीत पाहिजे की जशी डीसी वेल्डिंग आहे तशीच एसी पण वेल्डिंग असतं. काय असतं एसी, आता डीसीला नाव का बरं डीसी ठेवलं आणि एसीला का बरं नाव एसी ठेवलं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मला सांगायची गरज नाही, ठीक आहे. तर डीसी वेल्डिंग मशीन MG सेट, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे डीसी मशीन जर आली तर त्याच्यासोबत MG सेट असणारच. MG म्हणजे काय, मोटर आणि जनरेटरचा सेट, जो तुम्हाला मोटर 3 फेज एसीने असली तरी चालणार, पण जनरेटर काय असणार तुमचा डीसी असणार. आणि तो डीसी कसा असतो, जनरली शंट जर वापरला तर कॉन्स्टंट आपल्याला व्होल्टेज मिळतं. तर ठीक आहे, याच्यामध्ये कॉन्स्टंट करंटची पण आपल्याला गरज असते. कॉन्स्टंट वेल्डिंग करताना करंटचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, ठीक आहे. आता बघू आपण की स्टेटमेंट याच्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहे आणि कोणते कोणते बरोबर आहे आणि कोणते चुकलेले आहे. दोन्ही गोष्टी कव्हर करू आपण. पहिलं की इट यूज नॉन कोटेड टाईप इलेक्ट्रॉड, ठीक आहे. इलेक्ट्रॉड हेन्स द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रॉड इज चीप म्हणजे कमी, एकदम स्वस्त दरामध्ये इलेक्ट्रॉड मिळतं. इलेक्ट्रॉड तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ज्यांनी वेल्डिंग केली जाते, ज्या मेटलवरती सरफेसवरती करायचा आहे, तर तो जो इलेक्ट्रॉड असतो तो नॉन कोटेड असतो, म्हणजे त्याच्यावरती फ्लक्स नसतात, म्हणजे त्याला नो फ्लक्स पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. त्याला काय म्हणू शकतो, नो फ्लक्स पण म्हणू शकतो. तर याला पुन्हा बेअर पण म्हटलं जातं, पुन्हा याला काय म्हटलं जातं, बेअर पण इलेक्ट्रॉड म्हटलं जातं, BARE. कधी कधी काय होतं याच्या ठिकाणी म्हणजे शब्द बदलले की विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीतरी चुकलं बा म्हणून, ठीक आहे. सर्वांचा अर्थ एकच आहे. टाईप ऑफ इलेक्ट्रॉड हेन्स द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रॉड इज चीप. तर बिलकुल 100% फ्लक्स लागत नाही. फ्लक्ससाठी मग ऑक्साईड लागणार, वेगवेगळे पुन्हा मेटल लागणार, तो खर्च सरळ कमी होतो. तर मग याचा अर्थ की इलेक्ट्रॉड पण काय असणार, स्वस्त असणार, चीप असणार. 100% बरोबर आहे. म्हणजे पहिला पॉईंट काय झाला आपला एकदम करेक्ट झाला. दुसरा बघा, इट यूज कोटेड, ठीक आहे. आता मी पहिलेच म्हटलं की नॉन कोटेड वापरते, तर कोटेडचा विषयच नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला समोरचं वाचायची आता गरज पडणारच नाही, कारण की कोटेड असतं. कोटेड नसतं, इथं कोटेड म्हटलं आहे. कोटेड इलेक्ट्रॉड तो वापरत नाही, हे द इलेक्ट्रॉड एक्सपेन्सिव्ह, चुकला. त्याच्यानंतर आहे इट बेस्ट सुटेड फॉर वेल्डिंग थिनर शीट, ठीक आहे. लक्षात ठेवायची, डीसी वेल्डिंगवरती जर प्रश्न आला तर डीसी वेल्डिंग थिन शीटवरती व्यवस्थित काम करते 6 mm पर्यंत. कितीपर्यंत, 6 mm पर्यंत लक्षात ठेवायचं. म्हणजे हाही पॉईंट तुम्हाला ॲक्च्युली असे जे पॉईंट असतात ते पाठ करायचे असतात, कारण इथं काही लॉजिक नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इनिशियल कॉस्ट ऑफ दी मशीन इज लेस, ठीक आहे. बघा लक्षात घ्या, इनिशियल म्हणजे सुरुवातीची जी कॉस्ट आहे ती कशी आहे म्हणताय, लेस आहे म्हणताय. कशी म्हणताय, लेस म्हणताय. आणि तेही कम्पेअर कोणासोबत केला आहे, एसी वेल्डिंग सोबत कम्पेअर केला. बघा सर्वात मोठा खर्च इनिशियल, बाकीचा नंतरचा मेंटेनन्सचा विषय वेगळा. इनिशियल सर्वात मोठा खर्च जर बघितला तर तो असतो आपल्याला MG सेटचा. कशाचा असतो, MG सेट. मग याचा अर्थ काही एसी वेल्डिंगमध्ये काहीच लागत नाही, अशातला भाग नाही. त्याच्यात पण आपल्याला ट्रान्सफॉर्मरची गरज असते, पण तेवढी मोठी रक्कम लागणार नाही, की तेवढं मोठं इन्व्हेस्टमेंट नसणार इनिशियलला जेवढं MG सेटसाठी लागणार, कारण की हे कसं जातं, सर्वात महाग जातं. त्याच्यामुळं एसीपेक्षा हे स्वस्त पडते असं म्हणू शकत नाही. म्हणजे चौथा पण पॉईंट बिलकुल काय झाला, रॉंग झाला. मग आपल्याला बरोबर कोणता आला, पहिला आणि तिसरा. तर पहिला आणि तिसरा आपल्या बी ऑप्शनमध्ये काय बरोबर आहे, बी ऑप्शनमध्ये बिलकुल बरोबर आहे. पहिला आणि तिसरा बरोबर आहे, ठीक आहे. बी, तर बी उत्तर काय झालं, याचं आन्सर फायनल झालं. त्याच्यानंतर ॲज पर जनरल इस्टिमेटिंग प्रिन्सिपल, बघा जनरल इस्टिमेटिंग प्रिन्सिपल नेमका आता तुम्हाला हे माहीत पाहिजे, याचा अर्थ माहीत पाहिजे. मिनिंग जर माहीत नसणार त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्क शुड एक्झिक्युटेड ओनली आफ्टर, ठीक आहे. एक्झिक्युटेड म्हणजे एकतर काम सुरू करणं म्हणू शकतो आपण, किंवा एक्झिक्यूट करणं, कामाला संधी देणं किंवा सुरुवात देणं. ओनली आफ्टर कधी देणार, आता तुम्हाला माहिती आहे कोणतंही काम असलं की त्याचा टेंडर निघतो, काय निघतो, टेंडर निघतो. किंवा काम करायचं असणार तर एक कोणती तरी घोषणा होते. पण आता बाहेरच्याला जर काम दिलं, जनरल इस्टिमेटिंग प्रिन्सिपल काय म्हणतो की कोणतेही जर तुम्हाला काम करायचं असणार, तुम्हाला त्याची प्लॅनिंग करावं लागेल, त्याची डिझायनिंग करावं लागेल, त्याची कॉस्टिंग काढावं लागेल, लेबर कॉस्ट काढावं लागेल. सर्व काही करून एक शेवटी तुम्हाला आउटपुट मिळतो. आउटपुट म्हणण्यापेक्षा शेवटी आपलं एक कोटेशन कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा दुसऱ्याकडनं मागवलं तर शेवटी आपल्याला समजतं की नेमकं आपल्याला काय करावं लागेल आणि किती लागणार, ठीक आहे. या केसमध्ये
इस्टिमेशन प्रिन्सिपलमध्ये काय की प्रोसिजर दिलेली आहे, जी मी आता तुम्हाला सांगितली की प्लॅनिंग करणं, मटेरियल किती लागणार, लेबर कॉस्ट किती लागणार, सर्व काही करणं, त्याला आपण काय म्हणतो इस्टिमेटिंग प्रिन्सिपल म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की त्या प्रिन्सिपलमध्ये पुन्हा लिहिलेलं आहे एक इस्टिमेशन अँड कॉस्टिंग नावाचं चौधरीचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इस्टिमेटिंग प्रिन्सिपल वर्क शुड बी एक्झिक्युटेड ओनली आफ्टर, कधी वर्क सुरू होणार किंवा कधी कामाला सुरुवात केली पाहिजे किंवा कधी काम सुरू होणार असा तो प्रश्न आहे. तर तुम्ही हिंदीत वाचायला जमणार. बघा, पेमेंट ऑफ बिल आर मेड म्हणजे तुम्हाला पूर्ण पेमेंट मिळाल्यानंतर असं कधीच होत नाही. ठीक आहे, या प्रिन्सिपलमध्ये प्रिन्सिपलच्याच हिशोबाने चालतं. प्रिन्सिपल म्हणजे त्या पुस्तकाचे आपले जे नियम आहे त्या बुकच्या नियमानेच चालतं, त्या इस्टिमेशनच्या नियमाने चालतं. तर त्याच्यामध्ये पहिलेच तुम्हाला पूर्ण पे केले जात नाही, तुम्हाला काम करत जाल तसं तसं तुम्हाला पैसे मिळत जातील. समोर जर बघितलं टेंडर आर इन्व्हायटेड, टेंडर इन्व्हायटेड म्हणजे बघा आता SSCने काय केलं आहे की हे उत्तर बरोबर दिलेलं आहे, हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे, पण मी ज्या बुकचं रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगत आहे त्याच्यानुसार हे ऑप्शन जो आहे बी हा चुकलेला आहे, पण SSCने बरोबर दिलेला आहे. आता याचा अर्थ असा नाही की SSCने दिलं म्हणजे बरोबरच आहे. ठीक आहे, बऱ्याचशा चुका पेपरमध्ये होत असतात आणि होतात, पण हे काही नवीन नाही आहे. जर तुम्ही जर जुने असाल तर तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तर टेंडर ॲट इन्व्हाइट म्हणजे मी एखादं मला काम करायचं आहे कंपनीला आणि टेंडर मागवला तेव्हाच कामाची सुरुवात होणार का? नाही, मी तुमच्याकडनं टेंडर मागितला, मग मी त्या टेंडरला काय करणार, इव्हॅल्युएट करणार. टेंडरला काय करणार, इव्हॅल्युएट करणार म्हणजे मी त्याची पूर्ण पडताळणी करणार. जेव्हा मी फायनलाइज करणार पूर्ण टेंडर आणि पास होणार, तेव्हा तुम्ही काय करू शकता, कामाला एक्झिक्युशन स्टार्ट करू शकता किंवा त्याच्यानंतर तुमचं काम काय होऊ शकते, सुरू होऊ शकते. तर मग आता जर बुकच्या हिशोबाने जर बघितलं ॲक्च्युअल, तर ॲक्च्युअल सी उत्तर बिलकुल बरोबर आहे, पण SSCने काय केलं, बी उत्तर बिलकुल बरोबर दिलं होतं. ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणाल की सर बरोबर कोणतं, तर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मताने एक्झिक्युशन तेव्हाच होणार जेव्हा तुमचा टेंडर इव्हॅल्युएट होणार. ठीक आहे, म्हणजे फायनलाइज होणार, तेव्हाच तुम्ही टेंडरचं काम सुरू करू शकता आणि ती वेळ काय असते, बेस्ट असते. इन्व्हाइट केल्याबरोबर जर तुम्ही काम कराल तर मी तुमचा टेंडर जर पास झाला नाही, तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी सी उत्तर काय एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर माझ्या पद्धतीनं सी आहे आणि SSCच्या मताने बी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे ते तुम्ही विचार करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि बघा कोणीतरी सांगत आहे म्हणजे त्याला मानून घ्यायचं की SSC काही म्हणजे ऑथर नाही आहे, SSC ऑथर नाही आहे. कोणत्या तरी बुकमधनं त्यांनी प्रश्न काढले किंवा डाटा घेतला, तर घेताना चुका होतात. ठीक आहे, टाकताना चुका होतात, पेपरमध्ये बऱ्याचशा चुका होतात. तर ते फायनलाइजच आहे बा असं समजायचं नाही. रेफरन्स बुक बघायचं, रेफरन्समधनं टॅली करायचं, तेव्हाच आपण त्याला फायनल करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी कसं सांगितलं, मला जिथे डाऊट आला मी रेफरन्स टॅली करतो आणि मगच तुम्हाला काय करतो त्याचं उत्तर सांगतो की फायनलाइज मला हे दिसलं. ठीक आहे, मग तुम्हाला काय बघायचं आहे बघा. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्युअर रेझिस्टिव्ह डिव्हाइस. ठीक आहे, डिव्हाइस दिलं रेझिस्टिव्ह म्हटलं आहे म्हणजे 100% तुम्हाला याच्यामध्ये 100% काय असलं पाहिजे, 100% रेझिस्टन्सच असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याला रेझिस्टिव्ह म्हणू शकता. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेसिकची गोष्ट आहे, म्हणजे सर्वात सोपा प्रश्न आहे असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे मोटरमध्ये, जनरेटरमध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये याच्यामध्ये सर्व काही आपलं इंडक्शनवरती काम करतं. कशावरती काम करतं, इंडक्शन. म्हणजे मग त्याच्यामध्ये इंडक्टन्स आलं म्हणजे तुमचा रिॲक्टन्स आला किंवा इंडक्टर आला, शब्द आला, त्याची व्हॅल्यू आली, म्हणजे याचा अर्थ की याच्यामध्ये तुम्ही रेझिस्टन्स आहे असं म्हणू शकत नाही. उरला एकुलता एक हीटर, याच्यामध्ये जे काही कॉईल असतं किंवा जे काही असतं म्हणजे जे काही तुम्हाला मटेरियल टाकायचं, जे काही वापरायचं, ते सर्वच्या सर्व कसं असतं, रेझिस्टिव्ह असतं. म्हणजे मी याला म्हणू शकतो की 100% हा काय रेझिस्टिव्ह आहे, म्हणून याचा ए उत्तर काय एकदम फायनल. म्हणजे एकदम फ्रीचे मार्क असतात ना, ते त्याच्यातला हा प्रश्न होता. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की बघा व्हॉट इज द रिॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, रिॲक्टिव्ह पॉवर तुम्हाला काढायला सांगितलं, त्याला आपण क्यूनी डिनोट करतो. कशाने करतो, क्यूनी. आणि बघा आता हे न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आहे. आता न्यूमेरिकल टाईप प्रश्न असला की मी तुम्हाला पूर्ण रिप्रेझेंट करून देईल, गिवन व्हॅल्यू ऑप्शन काढून देईल, ऑप्शन म्हणण्यापेक्षा फॉर्म्युला काढून देईल, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. कारण एक लक्षात घ्याल, म्हणजे इथं असो नाही तर कुठेही असो, पेपर द्यायला मास्तर जात नाही एवढं लक्षात ठेवायचं. पेपर द्यायला तुम्ही जाता तर तुम्हाला ते आलं पाहिजे. प्रत्येक जर गोष्ट रेडीमेड दिली तर डोकं काम करत नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, एकदा तुम्हाला कॅल्क्युलेटरची सवय जर लागली तर तुम्ही कॅल्क्युलेशन मॅन्युअली करू शकत नाही, कारण डोकं काम करत नाही. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मी फक्त तुम्हाला, माझं काम आहे तुम्हाला गायडन्स करणं. क्रिकेट तुम्हाला खेळायची आहे, ग्राउंडवर तुम्ही जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. युद्ध तुम्हाला खेळायचं. ठीक आहे, आता तुम्हाला म्हणताय की व्हॉट इज द रिॲक्टिव्ह पॉवर, म्हणजे तुम्हाला क्यू काढायला सांगितलं. सर्वात सोपं असतं न्यूमेरिकल, आणि आपल्या ज्युनियर इंजिनियर लेवलला आला खास SSC बऱ्यापैकी न्यूमेरिकल तुम्हाला दिसतात, त्याच्यामध्ये खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये त्याच्यामध्ये न्यूमेरिकल असतात. ठीक आहे, ऑफ 3 फेज डेल्टा.
ठीक आहे, ऑफ 3 फेज डेल्टा कनेक्टेड सिस्टम विथ लाईन व्होल्टेज. तुम्हाला लाईन व्होल्टेज दिलेला आहे, किती दिलेला आहे, 100 व्होल्ट, म्हणजे तुम्हाला VL दिलेला आहे 100 व्होल्ट दिलेला आहे, बरोबर आहे. अँड न्यूमेरिकल एकदम सोपे असतात, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अँड लाईन करंट 40 अँपियर, लाईन करंट 40 अँपियर म्हणजेच त्याला IL ने डिनोट करतो, तो झाला 40 अँपियर, किती झाला 40 अँपियर. त्यानंतर इफ द फेज डिफरन्स आता कोणाचा असतो फेज डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, व्होल्टेज आणि करंटचा. फेज डिफरन्स बिटवीन दी व्होल्टेज अँड करंट इज 36.87, म्हणजेच तुम्ही फायची व्हॅल्यू म्हणू शकता किती आहे, 37.87 डिग्री आहे, बरोबर आहे. तुम्हाला काय काढायला सांगितलं, क्यूची व्हॅल्यू काढायला सांगितलं, ठीक आहे. आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने फॉर्म्युला बघा, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर, बेसिकचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, असं मी समजून चालतो. बघा क्यू बरोबर, आता बघा दोन फॉर्म्युले असतात, एक लाईन व्होल्टेज आणि लाईन करंटच्या फॉर्ममध्ये असतं, एक फेज व्होल्टेज आणि फेज करंटच्या फॉर्ममध्ये असतं. जेव्हा केव्हा फेजच्या फॉर्ममध्ये, आता गिवन डाटा जर बघाल तर लाईनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. कसा दिलेला आहे, लाईन, कारण तुम्ही बघाल सर्व ठिकाणी बघा लाईन करंट पण दिलेला आहे आणि लाईन व्होल्टेज पण दिलेला आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, वेगळा, फेजचा वेगळा, लाईनचा वेगळा. फेजचा असला तर सरळ 3 ने मल्टिप्लाय करतो पॉवरच्या फॉर्म्युल्याला, पण जर लाईनचा असला आणि तेही डेल्टामध्ये दिलेला आहे तर मग इथे काय येणार, √3 VL IL, आणि तुम्हाला माहिती आहे जर ॲक्टिव्ह पॉवर असतात कॉस फाय आला असता, आता रिॲक्टिव्ह पॉवर आहे तिथे काय येणार, साईन फाय येणार, काय येणार, साईन फाय. बाकी काहीच करायचं नाही, पुट द व्हॅल्यू आणि गेट द आन्सर, असं अशातला तो उत्तर आहे, ठीक आहे. आता जर कॅल्क्युलेट कराल तर √3 आणि √3ची व्हॅल्यू पाठच करून टाकायची, 1.731 अशी पाठ करून टाकायची ती, म्हणजे तुम्हाला ते नेहमी कामी पडते. मल्टिप्लाइड बाय VL दिलेला आहे तुम्हाला 100, मल्टिप्लाइड बाय IL दिलेला आहे तुम्हाला 40, मल्टिप्लाइड बाय साईन ॲट अन अँगल 36.87 डिग्री, आणि याला जर साईन घेतलं तर जवळपास हे 0.6 पर्यंत येतं. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं, हे तुमच्यासाठी काय होमवर्क आहे, हे काय तुमच्यासाठी होमवर्क आहे, आणि चेक करायचं की याचा आन्सर 4 पॉईंट समथिंग येते का चेक करायचं, ठीक आहे. म्हणजे ए येते का बघायचं, नाही आलं तर चेक करून घ्यायचं की जे असणार ते, म्हणजे मी आता ए सांगितलं तर एच येणार अशातला भाग नाही, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा न्यूमेरिकल आहे बघा, ए कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, बघा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ठीक आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ॲक्च्युअली कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स 5 ओम दिलेला आहे, ठीक आहे. रिॲक्टन्स दिला, रिॲक्टन्स म्हणजे त्याला कशाने डिनोट करतो, X आणि C, ठीक आहे. कॅपॅसिटिव्ह असल्यामुळे ते किती दिलेला आहे, 5 ओहम दिलेला आहे, 5 ओहम. आता याच्यातनं काय डिक्लेअर होतं किंवा काय आपल्याला कन्फर्म होतं की जी काही सर्किट असणार किंवा जी काही दिलं असणार ते AC सर्किटसाठी दिलं आहे. कसं दिलं आहे, AC सर्किट, कारण रिॲक्टन्स आला म्हणजे AC सर्किट आली, रिॲक्टन्स नाही म्हणजे ती झाली DC सर्किटसारखी परफॉर्मन्स करते. त्याच्यानंतर 5 ओम कनेक्टेड अक्रॉस, व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला किती, 220 व्होल्ट, व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला 220 व्होल्ट दिलेला आहे, किती दिलेला आहे, 220 व्होल्ट. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पण तुम्हाला दिलेली आहे 50 हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला, 50 हर्ट्ज तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट, आता इथून पण क्लिअर झालं, 50 हर्ट्ज दिली म्हणजे हा सप्लाय कसा आहे, AC आहे. कारण बघा फॉर्म्युला फक्त AC आणि DCचा काय बदल होतो की AC मध्ये रेजिस्टन्स नसतं फक्त, त्याच्यासोबत रिॲक्टन्स पण असतं, DC मध्ये फक्त आणि फक्त रेजिस्टन्स असतं, एवढाचा फरक आहे, बाकीचा फरक तुम्हाला कळूनच जाते, ठीक आहे. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम करंट, काय काढा म्हणताय, मॅक्झिमम करंट, म्हणजे तुम्हाला आय मॅक्स काढा म्हटलं आहे, मॅक्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो आय पीक पण व्हॅल्यू म्हणतो, काय म्हणतो, पीक करंट पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं दिसणार, अर्थ दोघांचा एकच आहे. ड्रॉ बाय द कॅपॅसिटर, कॅपॅसिटरनं किती काढला, किती ड्रॉ केला ते तुम्हाला काढायला सांगितलं आहे, करंट आय मॅक्स, ठीक आहे. म्हणजे हे आपलं काय झालं, टार्गेट झालं, ठीक आहे. आता हे काढायसाठी आपल्याला लागतो फॉर्म्युला, ठीक आहे. आता जनरल जर फॉर्म्युला तुम्ही बघितलं तर आपल्याजवळ फॉर्म्युला काय, RMS म्हणजे करंट, म्हणजे करंटची RMS व्हॅल्यू बरोबर काय होतं, Im/√2 होतं, Im अपॉन √2. आता IM म्हणजेच काय झाला, तुमचा I मॅक्स झाला, पण आपल्याकडे RMSची व्हॅल्यू दिली नाही आहे. RMSची व्हॅल्यू म्हणजे काय, आपला करंट साधा जो नॉर्मली आपण जनरली कन्सिडर करतो तो कारण की तो कसा असतो, RMS असतो, कसा असतो, RMS असतो. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर. तर या करंटसाठी जर फॉर्म्युला काढतो म्हटलं तुम्ही तर बेसिक आपला ओम्सला काय म्हणतो, V/R म्हणतो आपण, करंट जर काढायचा असला तर, म्हणजेच काय RMS बरोबर करंटचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, पण रेजिस्टन्सच्या ठिकाणी AC सर्किट असल्यामुळे आपल्याकडे काय दिलेलं आहे, XC दिलेला आहे, काय दिलेलं आहे, XC. रेजिस्टन्स पण देऊ शकत होते, नाही दिला आहे, म्हणजेच रेजिस्टन्स म्हणजेच काय झाला, आपला XC झाला. तर तुम्हाला काय करावं लागेल, इथनं RMSची व्हॅल्यू फाइंड करायची, ती व्हॅल्यू काय करायची, इथे पुट करायची, तुमचं ऑटोमॅटिक काय निघते, IM निघते, काय निघते, ऑटोमॅटिक IM. मी व्हॅल्यू फक्त पुट करून देतो, काय व्होल्टेज तुम्हाला दिलेला आहे 220 डिवायडेड बाय XCची व्हॅल्यू दिलेली आहे 5, ठीक आहे. एकदम सोपं तोंडीच कॅल्क्युलेशन आहे. तर किती होणार, 5
20 म्हणजे 44 एम्पियर येणार. ठीक आहे, 44 एम्पियर. आणि इथं जर 44 एम्पियर टाकलं तर मग काय होणार, आय एम इक्वल्स टू √2 इंटू काय होणार, IRMS. ठीक आहे, म्हणजेच 44√2 म्हणजे मल्टिप्लाय करायचं, पण मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे, ऑलरेडी इथं मल्टिप्लाय करायचं नाही, डायरेक्ट ॲन्सरच दिला आहे √2 इंटू 44. तर सरळ आपलं उत्तर काय झालं, ए बिलकुल काय झालं, फायनल झालं. ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. कॅल्क्युलेशन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. कारण कॅल्क्युलेशन मी किती करतो किंवा मला किती येते त्याच्याशी तुम्हाला काही संबंध नाही किंवा त्याच्याशी तुम्हाला काही फायदा नाही. कॅल्क्युलेशन स्वतः करा. तर न्यूमेरिकल आता तुमची जे लेवल आहे तिथे न्यूमेरिकल काय सर्वात महत्त्वाचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ॲक्युरेट रिगार्डिंग वर्किंग प्रिन्सिपल ऑफ रिलक्टन्स स्टार्ट मोटर. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे की नेमकी रिलक्टन्स मोटर काय असते. सिंगल पेज मोटर आहे, तिला सेल्फ स्टार्ट करायसाठी आपण रिलक्टन्स जो आपला लॉस होतो ज्याच्यामुळं त्याला आपण वापरतो. आणि त्या रिलक्टन्स मोटरमध्ये जो रोटर असतो त्या रोटरमध्ये वाइंडिंग नसते, नाही तिथं परमनंट मॅग्नेट असते. तिथं काय असते, असा मटेरियल असतो सॉफ्ट आयरनसारखा की ज्याच्यामध्ये रिलक्टन्स अधिक असणार. काय असणार, अधिक असणार म्हणजे जास्तीच असणार. तर आता बघू याच्यातला काय म्हटलं आहे, ॲक्युरेट कोणता आहे. ॲक्युरेट कोणता आहे म्हणजे मगाच्या प्रश्नासारखंच आहे. बघा कोणतं आहे आपण बघून घेऊ. बघा पहिला आहे, इन रिलक्टन्स मोटर रिलक्टन्स टॉर्क कॅन ऑकर वन्स अ फेरोमॅग्नेटिक ऑब्जेक्ट लोकेटेड विदिन एक्सटेरियर मॅग्नेटिक फील्ड देन द ऑब्जेक्ट कॅन लाईन अप थ्रू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बिलकुल बरोबर आहे, जे तुम्हाला आता मी सांगितलं तेच. काय की आपल्या रिलक्टन्स मोटरमध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं जातं, जसं की उदाहरणार्थ मी सॉफ्ट आयरन सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, सॉफ्ट मटेरियल, आयरन म्हणण्यापेक्षा सॉफ्ट मटेरियल. तर त्याच्यामध्ये काय होतं की जर त्याला त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर तो काय होतो, लाईन अप होतो त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सोबत आणि तो रोटेट व्हायला लागतो. म्हणजे पहिला जो सेंटेन्स आहे तो एकदम ॲक्युरेट आहे, एकदम बरोबर आहे. दुसरा आता बघा, हे मोठं जर असलं ना, कधी वाचताच आपण सामोरचं उरून जातो की नेमकं काय म्हणतो. जर डोक्यावरती प्रेशर असलं तर माझं म्हणणं आहे पेपरच्या वेळेस प्रेशर घेतलंच पाहिजे, असं काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, टॉर्क कॅन बी जनरेटेड अमॉंग द टू फील्ड. ठीक आहे, अमॉंग द टू फील्ड, दोन फील्डमध्ये टॉर्क जनरेट होतो. विच ट्विरलिंग. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचा शब्द ट्विरलिंग द ऑब्जेक्ट इन द रिजन ऑफ द लाईन थ्रू द मॅग्नेटिक फील्ड सो द टॉर्क इज यूज ऑन द ऑब्जेक्ट टू प्रोव्हाइड लेसर रिलक्टन्स फॉर द मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, आता काय म्हटलं तुम्हाला सांगतो मी. जो आपला रोटर आहे तो रोटर काय होतो, रोटेट होतो किंवा लाईनअप जेव्हा होतो तेव्हा लाईनअप होत असताना जे फ्लक्स असतात. ठीक आहे, फ्लक्स असतात तर तो रोटेट होताना अशा पद्धतीने रोटेट होतो की हा जो फ्लक्स चालला तो फ्लक्स जात असताना तिथे कमीत कमी लेस रिलक्टन्स तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीनं तो लाईनअप होतो आणि रोटेट होतो. म्हणजे जेणेकरून मॅग्नेटिक फ्लक्स, एक्सटर्नल मॅग्नेटिक फ्लक्स ज्याच्यासोबत तो लाईनअप होत आहे रोटर, तो त्याच्यामधनं गेला पाहिजे, असं त्या दुसऱ्या सेंटेन्सचं म्हणणं आहे. तर ही पण कथा काय एकदम खरी आहे. म्हणजे जो रोटर कुठे लॉक होतो मॅग्नेटिकली असं म्हणू शकतो, लॉकच एक प्रकारचं समजा, जिथनं रिलक्टन्स काय असतो कमी होतो, जिथनं रिलक्टन्स काय असते कमी असते, त्या रोटरवरती तुम्हाला माहीत असणार की काही भाग असा असतो की जिथे रिलक्टन्स काय असतं कमी असतं ॲज कम्पेअर्ड बाकीच्या पार्टपेक्षा. ठीक आहे, म्हणजे दुसरा पण पॉईंट काय झाला एकदम बरोबर झाला. तर इथं ऑप्शन जर बघितलं बोथ 1 and 2 आर ट्रू. ठीक आहे, म्हणजे इथं बी उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहीत असलं तर ऑपरेशन कन्स्ट्रक्शन तर एकदम सोपं जातं. म्हणून बऱ्याचशा गोष्टी कशा आहे, तुम्हाला थेरी माहीत असली पाहिजे. थेरी माहीत करणं, थेरी अभ्यास करणं ते सर्वात महत्त्वाचं आहे. जर थेरी माहीत आहे तर तुम्ही लॉजिकल प्रश्न देऊ शकता, नाही तर मग त्याचं उत्तर आपल्याला देऊ शकत नाही किंवा आपल्याला ते येऊ शकत नाही. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फोटोमेट्रिक. ठीक आहे, फोटोमेट्रिक म्हणजे इल्युमिनेशन मधला प्रश्न आहे. फोटोमेट्रिक क्वांटिटीज मेजर दॅट टोटल अमाऊंट ऑफ. ठीक आहे, टोटल अमाऊंट ऑफ विजिबल लाईट इमिटेड. बघा लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे टोटल अमाऊंट ऑफ विजिबल लाईट इमिटेड बाय. बघा विजिबल लाईट दोन प्रकारे, एक जिथे इन्सिडन्स होत आहे तिथं विजिबल लाईट पडतं, पण इथं काय म्हटलं आहे, लाईट इमिटेड बाय सोर्स. ठीक आहे, म्हणजे इमिटेड बाय सोर्स इन ऑल डायरेक्शन. आता नेमकं तुम्हाला इथं डेफिनेशन विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग फोटो इलेक्ट्रिक क्वांटिटी मेजर द टोटल अमाऊंट ऑफ विजिबल लाईट इमिटेड बाय द सोर्स इन द डायरेक्शन. तर याच्यापैकी नेमकं हे कोणाची डेफिनेशन आहे असं विचारलं आहे. म्हणजे एक सोर्स आहे, समजा एक सोर्स आहे. ठीक आहे, एक सोर्स आहे, त्या सोर्सपासनं टोटल लाईट इमिट होत आहे, टोटल लाईट जेवढी काही इमिट होत आहे त्याला नेमकं पूर्ण ऑल डायरेक्शन, सर्व डायरेक्शनने इमिट होत आहे, नेमकं त्याला आपण काय म्हणू, म्हणजे त्या अमाऊंटमध्ये पूर्ण चारही साईडने म्हणा किंवा
चौफेर म्हणजे ऑल साईडनी काय होत आहे, डायरेक्ट होत आहे लाईट. तर नेमकं आपण त्याला काय म्हणतो, तर लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण ल्युमिनस फ्लक्स म्हणतो. आपण काय म्हणतो, ल्युमिनस फ्लक्स म्हणतो. तिथं युनिट वगैरे नाही बघा. आज प्रश्न आता युनिटवर पण फेकू शकतो तुम्हाला, की नेमकं याचं युनिट काय. तर तुम्हाला माहिती आहे ल्युमिनस फ्लक्स कशाने डिनोट करतो आपण, LM डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, ल्युमिनस फ्लक्स म्हणजेच LM डिनोट करतो. ठीक आहे, LM. तर आता स्मॉल एम आणि एम. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय झाला, टोटल एखादा सोर्स इमिट करताय. मग इमिट करत असताना समजा हा सोर्स एखादा ऑब्जेक्टमध्ये, आता हे बाकीचं ॲडिशनल सांगतं. प्रश्नाचं उत्तर डी आहे. ठीक आहे, लुमेन आहे. लुमिनस फ्लक्सचं युनिट काय, लुमेन आहे. LM मध्ये त्याला डिनोट करतो. उत्तर संपलं. मी आता बाकीचं ॲडिशनल बोलत आहे. ठीक आहे. आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती काय होत आहे, आपला लाईट पडत आहे. तर हा जो लाईट चालला किती चालला त्याला आपण काय म्हणतो, लाईटची इंटेन्सिटी म्हणतो. म्हणजेच काय, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, ल्युमिनस इंटेन्सिटी, किती लाईट पडला. मग एखाद्या ठिकाणावरती लाईट पडला तिथे इंटरॅक्ट झाल्यानंतर इथे जो इंटरॅक्शन येते तिथे काही लाईट ॲब्झॉर्ब होणार आणि काही काय होणार, रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट होणार. मग रिफ्लेक्ट होऊन जर बाहेर चालला त्याला ल्युमिनन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ल्युमिनन्स म्हटलं जातं जर बाहेर चालला तो. ठीक आहे. आणि त्या ऑब्जेक्ट जवळ जो पडला त्याला म्हटलं जातं इल्युमिनन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इल्युमिनन्स म्हटलं जातं. लक्षात ठेवा की नेमकं आता कोणतं कुठे आहे ते सर्वात महत्त्वाचं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ना, कधी कधी तुम्हाला जर युनिट विचारलं, आता हे तर तुम्हाला सांगितलं कोणतं कुठं चाललं तर. ठीक आहे, आता लिहायला गेलं तर ते वेळ पण जाणार आणि ते कचरा होणार तिथे. आता बघा याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला युनिट विचारलं जातं, तर लुमिनन्सचं युनिट लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्याचं युनिट लक्षात ठेवा, ते असतं CD पर मीटर स्क्वेअर. CD म्हणजेच काय, कॅन्डेला. ठीक आहे, कॅन्डेला म्हणतो आपण. कॅन्डेला कोणाचं युनिट आहे, कॅन्डेला ल्युमिनस इंटेन्सिटीचं काय, कॅन्डेला त्याला CDने आपण डिनोट करतो. ठीक आहे, कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर म्हटलं तर त्याला लुमिनन्स म्हटलं जातं. ठीक आहे. आणि इल्युमिनन्स म्हणजे काय, इल्युमिनन्सचं युनिट काय असणार, इल्युमिनन्सचं युनिट असणार लक्स. जे साबण आहे ना लक्स, प्रकाशाचं ते. ठीक आहे. तर म्हणजे प्रश्न काही विचारू शकते याच्यातला. फक्त आपला बेसिक प्रश्न होता की नेमकी डेफिनेशन कोणाची, म्हणजे सर्व ह्या व्याख्या आहे, डेफिनेशन्स आहे. त्या डेफिनेशन कोणाची होती, तर ल्युमिनस फ्लक्सची होती. उत्तर याचं डी होतं. पण बाकीचं ॲडिशन म्हणजे एका प्रश्नामध्ये जवळपास आपले 7-8 प्रश्न कव्हर झाले असं मी म्हणू शकतो हक्कानी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन अँड कॉस्टिंग. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन अँड कॉस्टिंग मी सांगितलं, चौधरी सरांचं पुस्तक आहे छानचं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए स्कोप ऑफ नॅशनल इलेक्ट्रिक कोड. म्हणजेच NEC म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, NEC. ठीक आहे, या नॅशनल इलेक्ट्रिक कोडमध्ये नेमकं खालीलपैकी का नाही येत असं त्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे असं त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवा, कोणताही रूल असो, कोणताही कोड असो, सर्वात पहिले प्राथमिकता जर दिली जाते, प्रायमरी कंडिशन दिली जाते, ती दिली जाते सेफ्टीला. कोणाच्या, इन्स्ट्रुमेंटच्या नाही. सर्वात पहिले आपली सेफ्टी. म्हणजे जेवढे काही रूल, जेवढे काही नियम, म्हणजे तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की करंट लागून मेला तरी चालते पण इफिशियन्सी जास्त दिली पाहिजे मशीननी, असं कोणत्याच नियमात तुम्हाला लिहिलेलं दिसणार नाही. नियमात हे दिलेलं असते की इफिशियन्सी कमी झाली तरी चालते पण मानवी जीवाला हानी होता कामा नये. ठीक आहे, ह्युमन बिंगला कोणती काही अडचण आली नाही पाहिजे. बरोबर आहे. मग आता याच्यात काही नाही, म्हणजे बघा पहिलं जनरल सेफ्टी प्रोसिजर बिलकुल राहते. जनरल सेफ्टी, त्याच्यामध्ये कोणताही रूल असो सेफ्टी प्रोसिजर राहतेच. त्याच्यानंतर रिकमेंडेशन कन्सर्न सेफ्टी, म्हणजे सेफ्टीशीच रिलेटेड आहे, सेफ्टी असते, बिलकुल सेफ्टी असते. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश ऑफ फंडामेंटल कंपोनंट, याच्याशी काही घेणदेण नाही. त्या रूलमध्ये फंडामेंटल कंपोनंट डिस्टिंग्विश करण्यासाठी काहीच दिलेलं नाही किंवा त्या कोडमध्ये काहीच नाही आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड गुड प्रॅक्टिस म्हणजे काय, की ज्या काही वस्तू वापरणार त्या स्टँडर्ड असल्या पाहिजे. त्याच्यासाठी स्पेसिफिकेशन तुम्ही कोणताही फ्यूज कोणत्याही रेटिंगसाठी वापरत नाही. बरोबर आहे. म्हणजे काय, ते एक स्टँडर्ड रेटिंग दिलेली असते, हा फ्यूज इथेच वापरायचा. तर नॉट म्हटलं होतं, तर नॉट म्हणजे C वाला ऑप्शन आहे. हा फंडामेंटलचं कंपोनंट डिस्टिंग्विश करायसाठी वापरत नाही. काय, NEC म्हणजेच आपण त्याला म्हणतो नॅशनल इलेक्ट्रिक कोड म्हणतो. ठीक आहे, तर मग याचं C उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की द फर्मी लेवल पोझिशन. आता फर्मी लेवल तुम्हाला काय माहिती, इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट झाला. ठीक आहे. आता फर्मी लेवल म्हणजे काय, की जसं तुम्हाला माहिती आहे ना, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर यांना डिस्टिंग्विश करायसाठी फर्मी लेवल सर्वात महत्त्वाची. त्याच्यामध्ये दोन असतं. काय असतं, एक कंडक्शन बँड असतं आणि एक काय असतं, व्हॅलेन्स बँड असतं. काय असतं, व्हॅलेन्स बँड असतं. आणि याच्या मधातली जे काही गॅप आहे त्याला आपण काय म्हणतो, फर्मी लेवल पोझिशन किंवा फर्मी लेवल एनर्जी म्हणतो किंवा फर्मी लेवल एनर्जी गॅप असं पण म्हणतो. ठीक आहे, त्याला बोलायसाठी काय फक्त फर्मी शब्द लक्षात ठेवा. आता ब्लँक
इन द एनर्जी बँड डायग्राम, ठीक आहे, याला एनर्जी बँड डायग्राम म्हणू आपण, ठीक आहे, छान असते, आता मी घाईमध्ये काढली, ठीक आहे. ऑफ पी एन जंक्शन, बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे सेमी कंडक्टरच झाला, पण पी एन जंक्शन आहे याच्यामध्ये, ठीक आहे. सेमी कंडक्टरचे खूप सारे प्रकार आहेत, ठीक आहे, म्हणजे सेमी कंडक्टर बनला पी आणि एन, मग त्याच्यानंतर डायोड झाला, मग ट्रायोड झाला, मग त्याचे प्रकार चालले बदलत ॲट इक्विलिब्रियम स्टेट, ठीक आहे. इक्विलिब्रियम स्टेट, आता लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्स्टंट स्टेट, कॉन्स्टंट स्टेट कोणती असो, म्हणजे बघा त्याला कनेक्ट केलेलं नाही आहे कुठेच, त्याला खुलं ठेवलं आहे, आणि इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे त्याच्यात ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर झालं, फिजिकल कंडिशन झालं, एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट, म्हणजे सर्व काय असतं त्याच्यामध्ये कॉन्स्टंट, त्याला आपण म्हणू इक्विलिब्रियम स्टेट, म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटमध्ये काहीही बदल होत नाही, एकदम स्टेट थांबलेली आहे. या केसमध्ये विचारलाय काय की पोझिशन कशी असणार या फर्मी लेवल गॅपची, असं विचारलंय कधी, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असलं तर, ठीक आहे. आता हाच प्रश्न कसा बदलू शकते तेही तुम्हाला सांगतो मी. पहिले आपण उत्तराकडे जाऊ, बघा आन्सरकडे जाऊ. पहिले म्हणताय की डज नॉट एक्सिस्ट, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पी एन जंक्शन डायोड जर इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवला तर फर्मी लेवल एनर्जी गॅप बनणारच नाही, तर तो पी एन जंक्शन पण बनणारच नाही, बरोबर आहे. डज नॉट एक्झिस्ट म्हणते, मग तो विषयच नाही. त्याच्यानंतर दुसरा, इज कॉन्स्टंट फॉर इलेक्ट्रॉन टू क्रॉस द जंक्शन, तो कसा असणार, कॉन्स्टंट असणार. कॉन्स्टंट का बरं, इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणून, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे म्हणून ते कॉन्स्टंट असणार. इलेक्ट्रॉन टू क्रॉस द जंक्शन म्हणजे हे काय असणार, ते बदल नाही होणार त्याच्यामध्ये, म्हणजे कंडक्शन बँड व्हॅलेन्स बँडमध्ये जो काही फर्मी लेवल एनर्जी गॅप आहे त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, बरोबर आहे. म्हणजे हा बी वाला ऑप्शनला मी टिक करू शकतो सध्या. त्याच्यानंतर बघा इज अपफिल फॉर द इलेक्ट्रॉन, आणि बघा जेव्हा कॉन्स्टंट राहील ना, कॉन्स्टंट फॉर द इलेक्ट्रॉन टू क्रॉस द जंक्शन, तर या केसमध्ये नो इलेक्ट्रॉन फ्लो, म्हणजे या केसमध्ये इक्विलिब्रियम केसमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही, म्हणजेच करंट फ्लो होणार नाही, ठीक आहे. परंतु बाकीचं इज अपहिल फॉर इलेक्ट्रॉन टू क्रॉस द जंक्शन तसं नाही होणार. बघा आता याच्यातला प्रश्न समजा पी आणि एन असा जर वेगळा जर काढला असता ना, म्हणजे फक्त जर मी पीला बाहेर काढलं असतं तर पीच्या केसमध्ये काय झालं असतं, पीच्या केसमध्ये फर्मी लेवल जी आहे, फर्मी लेवल फक्त पी, बघा फक्त मी प्युअर सेमी कंडक्टर न घेता म्हणजे पी टाईपचा सेमी कंडक्टर घेतला. आता त्याच्यासाठी जर मी प्रश्न बनवला सेम टू सेम, बाकीचं सर्व कंडिशन सारखी, फर्मी लेवलच विचारला, तर याच्यासाठी मग काय असणार की पी साठी फर्मी लेवल तुमची काय असणार, नियर टू व्हॅलेन्स बँड असणार. नियर टू काय असणार, कारण बघा पी टाईप आहे, लक्षात ठेवा, पी टाईप जर असलं नियर टू काय असणार, नियर टू व्हॅलेन्स बँड असणार, ठीक आहे, व्हॅलेन्स बँड असणार. आणि जर एन टाईप असतं तर फर्मी लेवल कुठं असती, नियर टू कंडक्शन बँड असतं, कधी एन टाईप असलं तर. बस आता हे जर 2 प्रश्न विचारले म्हणजे 3 प्रश्न इथच्या इथंच तयार होऊ शकते, ऑप्शन जवळपास सारखेच. मग आता अपहिल करायचा की डाऊनहिल करायचा तर ते आपल्याला शोधायचं, ठीक आहे. फक्त आता इथे याचं बी उत्तर काय झालं, एकदम कन्फर्म झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्लीप इज वन, ठीक आहे, बेसिकचा प्रश्न आहे, बेसिकचा पण लॉजिकल आहे, पण कसा आहे, लॉजिकल आहे. स्लीप इज वन ॲक्च्युली विद्यार्थ्याला पाठच करतात, स्टुडंट काय करतात, पाठच करून टाकतात, म्हणजे सोपा प्रश्न असल्यामुळे नाही का. स्लीप इज वन व्हेन रोटर कोणत्या स्थितीत असणार तेव्हा तुमचा स्लीप काय असणार, 1 असणार. एकदम साधंच, तुम्हाला फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. स्लीप इक्वल्स टू काय फॉर्म्युला, NS - N डिवायडेड बाय काय, NS आहे. तर स्लीप तुमची 1 कधी राहू शकते, जेव्हा तुमचा हा स्पीड काय असणार, 0 असणार, म्हणजे ॲक्च्युअल स्पीड आहे. ॲक्च्युअल स्पीड 0 आहे याचाच अर्थ की तुमची जी मोटर आहे ती कशी असणार, स्टँड स्टील असणार. स्टँड स्टील म्हणजे इथं सी ऑप्शन काय दिला आहे, स्टेशनरी दिलेला आहे. काय दिलं आहे, स्टँड स्टील, याच्याच ठिकाणी स्टँड स्टील असं पण लिहिलेलं असतं. स्टेशनरी असणार, तेव्हा काय असणार, तुमची स्लीप काय असणार, 1. आता हा प्रश्न काय बदलणार, याच्या ठिकाणी तुम्हाला 0 लिहून देईल, याच्या ठिकाणी काय लिहून देईल, 0 लिहून देईल, की नेमकी तुमची स्लीप 0 कधी असणार, जर तुमची ही व्हॅल्यू तुमची n ची व्हॅल्यू n इक्वल्स टू सिंक्रोनस स्पीडच जर असणार तर NS - NS काय होणार, 0 डिवायडेड बाय NS म्हणजे 0 डिवायडेड बाय काय झाला, 0 झाला. काय झाला, 0 झाला. तर कधी होणार, जेव्हा तुमचा रोटर म्हणजे तुमचा जो ॲक्च्युअल स्पीड आहे ती तुमची सिंक्रोनस स्पीडनी फिरणार तेव्हा तुमचा स्लीप काय होऊ शकतो, 0 होऊ शकतो. मग अशा स्पीडमध्ये, अशा प्रश्नामध्ये रोटेटिंग विथ सिंक्रोनस स्पीड म्हणजे असं जर झालं असतं तर उत्तर काय असतं, बी असतं. पण सध्या आपलं उत्तर काय, सी आहे, ठीक आहे. अभ्यास करताना असा करायचा, असं माझा सांगायचा उद्देश होता, बाकी काहीच नाही, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, इन आयडियल BJT, ठीक आहे, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज ए ओपन स्विच. बघा आता हा 3 पद्धतीने राहू शकतो, कोणत्या, एक ॲक्टिव्ह मोडमध्ये राहू शकतो, एक क्लोज स्विचमधून राहू शकतो, एक ओपन स्विचमधून राहू शकतो, ठीक आहे. ओपनला काय म्हटलं जातं, कट ऑफ म्हटलं जातं, काय म्हटलं जातं,
कट ऑफ रिजन म्हटलं जातं, कट ऑफ रिजन. आणि एक असतं रिव्हर्स रिजन असतं, 4 रिजन असतं. 4 रिजनमध्ये त्यांचं ऑपरेशन वेगळं वेगळं असतं. आता तुम्हाला माहिती आहे जर BGT असणार तर त्या BGTला 3 टर्मिनल असणार, BGTला 3 टर्मिनल असणार. ठीक आहे, कलेक्टर, इमिटर आणि हा काय झाला आपला बेस झाला, म्हणजे करंट चालला इकडून बाहेर निघला इकडून बाहेर आला. ठीक आहे, तर या केसमध्ये जेव्हा ते BJTच आहे, समजा काय BJT आहे, ज्या म्हणजे NPN PNP माहिती आहे तुम्हाला, ते सर्व माहिती आहे असं समजून चालतो. ठीक आहे, NPN आणि PNP. ठीक आहे, तर याच्यामधली कोणतीही केस असो, जर तुमचा BJT ओपन स्विचमधून काम करताय, ओपन स्विच म्हणजे काय, स्विच तुटलेली आहे, स्विच ब्रेकडाऊन आहे म्हणजे याच्यातनं कुठेच करंट जाणार नाही, त्याला काय म्हटलं जातं, ओपन स्विच किंवा कट ऑफ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कट ऑफ म्हटलं जातं. लक्षात ठेवा, या केसमध्ये काय होणार, हा झाला तुमचा समजा बेस, हा झाला तुमचा समजा इमिटर आणि हा झाला तुमचा समजा कलेक्टर. ठीक आहे, या तिघांमध्येही काही संबंध नाही आहे, म्हणजे ही कंडिशन काय झाली तुमची, ओपन स्विच झाली. काय झाली, ओपन स्विच, किंवा त्याला आपण कट ऑफ पण म्हणू शकतो. या केसमध्ये तुमच्या बेसमधून जाणारा करंट, तुमच्या कलेक्टरमधून जाणारा करंट, तुमच्या इमिटरमधून जाणारा करंट हा नेहमी कसा असणार, शून्य असणार. म्हणजे तुम्हाला जर फक्त एवढंसं जरी माहीत असणार तरी तुम्ही याच्यातला आन्सर काय करू शकता, बाहेर काढू शकता सहज. ठीक आहे, तर या केसमध्ये तुम्ही बघाल सर्व याच्यात करंट दिलेला आहे, फक्त इथे तुम्हाला करंट दिलेला नाही आहे, म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, बी. आता तुम्हाला इकडल्या पण जर कंडिशन माहीत असणार, ठीक आहे, कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट होत आहे, कुठं कोणतं व्होल्टेज आहे, तर तुम्ही इकडनंही फाइंड करू शकता. ठीक आहे, म्हणजे काय की इमिटर व्होल्टेज, ठीक आहे, कॉमन इमिटर व्होल्टेज इक्वल्स टू कलेक्टर व्होल्टेज. इमिटर आणि कलेक्टरचं व्होल्टेज जर सारखं झालं त्याला पण आपण काय म्हणू शकतो, ओपन स्विच कंडिशन आहे. त्या कंडिशनमध्ये करंट फ्लो होणार नाही, म्हणजे कलेक्टरमधून जाणारा करंट काय असणार, शून्य असणार. आता कलेक्टरच्या ठिकाणी बाकीचे पण शून्य असतात, हे तुम्हाला ॲडिशनल माहिती देईल. ठीक आहे, त्याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर स्टेप अप. आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे स्टेप अप सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आता बघा सर्वात महत्त्वाचं इथं 2 गोष्टी दिलेल्या आहेत, टर्न्स रेशो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ठीक आहे, आता बघा याचं कसं आहे, कधी तुम्ही जर ऐकलं असेल तर कधी असंही म्हटलं जातं की अधिकची माहिती घेणं पण हानिकारक असतं. काय असतं, अधिकची माहिती घेणं पण हानिकारक असतं. तशातलाच हा रोल आहे, म्हणजे हा प्रश्न तशातलाच आहे. म्हणजे हा जर प्रश्न तुम्ही एखाद्या एकदम म्हणजे हुशार माणसाला जर नेऊन द्याल, जास्त अभ्यास केला त्यांनी खोलात, तर तो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डी देणार, टर्न्स रेशो इज लेस दॅन ट्रान्सफॉर्मेशन रेशो, असं तो त्याचं उत्तर म्हणणार. ठीक आहे, पण सध्या SSCच्या आन्सर कीमध्ये याचं ए उत्तर आहे, म्हणजेच काय, टर्न्स रेशो इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं दिलं. आता तुम्ही नोट करून लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा थेरॉटिकल प्रश्न आला नोट करून ठेवा, एकदम महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला कोणत्याच पुस्तकात लिहून दिसणार नाही, पण या ॲनालिसिसचं तुम्हाला मी सेंटेन्स देत आहे, काय की जेव्हा केव्हा थेरॉटिकल जर प्रश्न आला तर टर्न्स रेशो इक्वल्स टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो असणार. पण जर तुमचा सेम प्रश्न अशा पद्धतीचा न्यूमेरिकल टाईपचा आला, त्या केसमध्ये टर्न्स रेशो वेगळा असणार आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असणार, वेगळा असणार. एवढं लक्षात घ्या. त्याचं कारण असं की टर्न्स रेशो जो आहे, टर्न्स रेशो नेहमी टर्न्सनी मोजला जातो किंवा टर्न्समध्ये दिला जातो, आणि तो नेहमी देत असताना प्रायमरी टर्न्स अपॉन सेकंडरी टर्न्स असा तो रेशो दिला जातो. त्याला काय म्हटलं जातं, टर्न्स रेशो म्हटलं जातं. काय म्हटलं, टर्न्स रेशो. ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मर रेशोमध्ये काय होतं, ट्रान्सफॉर्मर रेशोमध्ये टर्न्सचा उल्लेख नसतो. ट्रान्सफॉर्मर रेशोमध्ये तुमचा करंट येणार, व्होल्टेज येणार, तुमचा इम्पिडन्स येणार, ठीक आहे, रिॲक्टन्स येणार, यांचा रेशो, त्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हटला जातो. आणि तो नेहमी घेत असताना लक्षात ठेवायचं, त्याला केनी पण डिनोट केलं जातं. नेहमी तो कोणती व्हॅल्यू, समजा व्होल्टेज जर असलं सेकंडरी अपॉन कसं असतं, व्होल्टेज प्रायमरी असतं. काय असतं, प्रायमरी. आता तुम्ही जर म्हणाल की सर हे तर एकच मी लिहू शकतो बा, हो लिहू शकता थेरॉटिकली, म्हणजे मी म्हणताना असंही लिहू शकतो. मग याला मी असं लिहू शकतो की सेकंडरी टर्न्स अपॉन प्रायमरी टर्न्स असं पण लिहू शकतो. सर हे तर एकच आहे, हो हे एकच आहे, नाही म्हटलं नाही मी, पण थेरॉटिकली, पण जर का कॅल्क्युलेशन करायचं काम पडलं तर दोघांनाही तुम्हाला वेगळं करावं लागेल. आणि वेगळं केलं की टर्न्स रेशो नेहमी छोटा असतो ट्रान्सफॉर्मर रेशोपेक्षा, जर तुमचा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप होत असला तर. म्हणून जास्त जर अभ्यास केला तर याचं डी मारून उत्तर चुकू शकते. ठीक आहे, थोडासा कामापुरता जर अभ्यास असला तर याचं उत्तर ए बिलकुल बरोबर आलं. तर ठीक आहे, तुम्हाला दोन्ही समजलं की नेमकं टर्न्स रेशो काय आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय. आणि हे काय तुम्हाला शायदच कोणत्या पुस्तकामध्ये बघायला मिळणार किंवा मिळणार पण नाही, पण आपल्या इथं सर्व कंटेंट असतो. ठीक आहे, त्याचंही उत्तर काय झालं, फायनल झालं. चला नंतरचा प्रश्न घ्या.
इन अँड इंडक्शन मोटर, ठीक आहे. आता मोटर कोणती आहे? इंडक्शन मोटर आहे. कोणती आहे मोटर? इंडक्शन मोटर आहे. इफ द रोटर इज लॉक, बघा लक्षात घ्या सर्वात, म्हणजे बघा लॉकमध्येच म्हणजे प्रश्न कसा फिरवला जातो ते लक्षात घ्या. इफ द रोटर इज लॉक, आता मॅग्नेटिकली पण लॉक होऊ शकतं, बरोबर, दोन कंडिशन आहे ना. लॉक मॅग्नेटिकली पण होऊ शकतं किंवा ते जॅम होऊन पण लॉक होऊ शकतं, दोन झालं, ठीक आहे. म्हणजे बिरिंग खराब झाली तरी लॉक झालं, मॅग्नेटिकली लॉक झालं सिंक्रोनस मोटरसोबत फिरलं तर. पण इथं लिहिलं आहे का सिंक्रोनस मोटर? नाही. इथं म्हटलं आहे, काय म्हटलं आहे? इथं म्हटलं आहे इंडक्शन मोटर. जर इंडक्शन मोटरचं रोटर लॉक झालं तर ती मोटर काय होणार? सिंक्रोनस मोटर म्हणून गणवल्या जाईल किंवा तिला सिंक्रोनस मोटर म्हणू, असा पण प्रश्न राहू शकते. आता समोर काय दिलं आपण वाचलं नाही आहे, ठीक आहे. मग अशा केसमध्ये जर तुमचं इंडक्शन मोटर आहे आणि ते तुमचं रोटर लॉक्ड झालं असणार, देन रोटर फ्रिक्वेन्सी विल बी, रोटर फ्रिक्वेन्सी किती असणार? ठीक आहे. आता लॉक झालं तर आता याला सिंक्रोनस मोटरसोबत आपल्याला जोडणं योग्य नाही किंवा जोडता येणार नाही, बरोबर, कारण की तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं, बाकी ती कंडिशन दिलेली नाही आहे. म्हणून मी आता हे कशासाठी सांगितलं, काय होते की असाच प्रश्न इथपर्यंत राहील पण याच्यानंतरचं काहीतरी वेगळं असलं की तो प्रश्न वेगळा होऊन जाईल, त्याचं उत्तर पण काय होऊन जाईल? वेगळं होऊन जाईल, ठीक आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं पण इथं व्हॅल्यू काहीच दिलेली नाही आहे. प्रश्न थेरॉटिकल आपल्याला लॉजिकली सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला काय? तुमचा फॉर्म्युला आहे कशाचा? रोटर फ्रिक्वेन्सीचा. त्याला एफ आरनी डिनोट करतो. एफ आर इक्वल्स टू स्लिप मल्टिप्लाइड बाय स्टेटर फ्रिक्वेन्सी. स्टेटर फ्रिक्वेन्सी म्हणजे जे तुमच्या इंडक्शन मोटरची फ्रिक्वेन्सी असणार ते, ठीक आहे, म्हणजे जे आपण सप्लाय फ्रिक्वेन्सी पण म्हणू शकतो, ठीक आहे. स्टेटर फ्रिक्वेन्सी किंवा सप्लाय फ्रिक्वेन्सी. आता जेव्हा तुमची इंडक्शन मोटर लॉक्ड असणार म्हणजे काय झाली? स्टँड स्टील झाली. या स्टँड स्टील कंडिशनमध्ये तुमची स्पीड किती झाली? 0 झाली. तुमची स्पीड 0 झाली. आणि जेव्हा केव्हा तुमची स्पीड 0 होते, आत्ताच मी स्लिपचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, या 0 स्पीड झाली की ऑटोमॅटिक तुमची स्लिप किती होऊन जाणार? 1 होऊन जाणार. जर तुमची स्लिप जर 1 झाली याचाच अर्थ मी असं म्हणू शकतो की तुमची रोटर फ्रिक्वेन्सी आणि तुमची स्टेटर फ्रिक्वेन्सी काय असणार? इक्वल असणार. काय असणार? इक्वल असणार. आता हा डेरिव्हेशनचा भाग झाला, ठीक आहे. पण उत्तरात 0 राहणार नाही, ठीक आहे, 100%. इक्वल टू सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टेटर फ्रिक्वेन्सी पण म्हणजे इक्वल टू कशी आहे? सप्लाय फ्रिक्वेन्सी. आता हाच प्रश्न न्यूमेरिकलच्या पण फॉर्ममध्ये येऊ शकतो. तुम्हाला या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल, बाकीचं काहीच नाही, ठीक आहे. मग याचं बी उत्तर काय झालं? एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर भलं मोठं प्रश्न आहे, म्हणजे मोठासा प्रश्न आहे, आता मी वाचून घेतो, ठीक आहे. बघा आय आर एक्सेल सर्व एल दिला, ठीक आहे. व्ही आर अँड cos phi r represent the voltage regulation, line current, line resistance, line capacitance, receiving end voltage and load power factor, ठीक आहे, इथपर्यंत ऑफ ट्रान्समिशन लाईन, सर्वात महत्त्वाचं ट्रान्समिशन लाईन, ठीक आहे. बाकीचा तर काही विषय नाही. रिस्पेक्टिव्हली त्याचा काही आपल्याला अडचण नाही आहे. समोर आल्सो रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आता बघा हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आल्सो रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणजे त्याला व्ही आरनी डिनोट केलं मी, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, ठीक आहे. व्होल्टेज इज मोर दॅन कोणापेक्षा मोर दॅन आहे? हा मोर दॅन झाला. कोणापेक्षा झाला? मोर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. कोणापेक्षा? सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजेच त्याला व्ही एस म्हणू आपण. काय म्हणू? व्ही एस. आता बघा या केसमध्ये बघा बाकीचा प्रश्न वाचला नाही आपण, मी इथपर्यंतच आपण शोध लावून टाकू काय झालं तर, की रिसिव्हिंग एंड व्होल्टेज मोर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. हे असं कधी होतं? जेव्हा फेरांटी लॉस होतो तेव्हा, म्हणजे फेरांटी इफेक्ट होतो. लॉस म्हणण्यापेक्षा फेरांटी इफेक्टमध्ये काय होतं? रिसिव्हिंग एंड व्होल्टेज काय होतं? वाढून जातं सेंडिंगपेक्षा, म्हणजे इथून 10 पाठवले तिकडे 15 जातं. काय जातं? 15 जातं. तशी एक केस आहे. त्याच्यात काय म्हणताय? आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द लिडिंग लोड. जर लोड, बघा हे फेरांटी इफेक्ट होण्याचं कारण काय असतो? लोड महत्त्वाचं असतं. एकदम लोड फ्लक्च्युएशन झालं तरी पण असं होतं की रिसिव्हिंग एंडवरचं व्होल्टेज काय होतं? वाढून जातं, ठीक आहे. आणि आता तो लोड कसा आहे? लिडिंग लोड आहे. लोडचा पॉवर फॅक्टर कसा आहे? लिडिंग आहे. बघा हाच प्रश्न आहे ना, लीडच्या ठिकाणी तुम्हाला लॅग येऊ शकते. काय येऊ शकते? लॅग येऊ शकते. तर उत्तर काय येणार? याच्या उलटं येणार. तर जेव्हा केव्हा लिडिंग लोड असतं तेव्हा लक्षात ठेवायचं की तुमचं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा इंडक्टिव्ह म्हणू ना, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा रिॲक्टिव्ह म्हणू, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो लॉस आहे की तो लॉस काय होतो? वाढून जातो. तेव्हा लॉस काय होतो? वाढून जातो किंवा जास्ती लॉस होतो असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये काय होतं? रिसिव्हिंग एंडवरचं व्होल्टेज काय होतं? वाढून जातं. त्याच्यात लोड पण त्याच्यामध्ये कारणीभूत आहे. आता याचा कधी रेग्युलेशनचा फॉर्म्युला असतो, तुम्हाला माहिती आहे. रेग्युलेशनमध्ये जर लिडिंग म्हटलं तर मायनस येतं आणि लॅग म्हटलं तर प्लस येतं. तुम्हाला रेग्युलेशनचा फॉर्म्युला
तुम्हाला माहीतच ना, आता रेग्युलेशनचं काही घेणदेण नाही याच्यामध्ये, ठीक आहे वाटते व्होल्टेज रेग्युलेशन वगैरे दिलेलं आहे, ठीक आहे दिलेलं आहे, पण फॉर्म्युल्याचा काही घेणदेण नाही आहे. तर या केसमध्ये रेझिस्टिव्ह म्हणजे काय होतं की जर तुमचा रिसिव्हिंग एंडवलचा जर व्होल्टेज वाढला तर मी काय सांगितलं की रिॲक्टन्स काय होतं वाढून जातं, रिॲक्टिव्ह ड्रॉप काय होतं वाढून जातं, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू पण काय असते जास्त असते. तर जास्त व्हॅल्यू कोणापेक्षा रेझिस्टिव्ह ड्रॉपपेक्षा, कशापेक्षा रेझिस्टिव्ह ड्रॉपपेक्षा. आता ही सेंटेन्स तुम्हाला लिहून ठेवावं लागेल, ठीक आहे. मग आता जर कुठे जास्त आहे तर तुम्ही बघाल इथे तुम्ही बघाल तर रिॲक्टिव्ह जो लॉस आहे इंडक्टन्स रिॲक्टिव्ह जो आहे तो लॉस हिच्यामध्ये कसा आहे जास्ती आहे कोणापेक्षा आयर ड्रॉपपेक्षा. तर म्हणजे रिलेशन जे तुम्हाला दिलेलं आहे आणि जी कंडिशन दिलेली आहे कोणती लीडिंग पॉवर फॅक्टरची त्याच्यासाठी सी काय एकदम परफेक्ट आहे. हेच जर आता लॅग झालं लीडच्या ठिकाणी तर उत्तर काय होऊन जाणार उलटं होऊन जाणार, उत्तर काय होणार उलटं जाणार, ठीक आहे. आता फक्त त्या व्होल्टेज रेग्युलेशनच्या फॉर्म्युला मदत नका आणू कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे या बाजूला काय असतं साइन फाय असतं, ठीक आहे साइन फाय असतं. इथं बाकीच दिलं, बाकीचं काही आपल्या कामाच नाही. फक्त महत्त्वाचं एवढंच होतं की लीडिंग पॉवर फॅक्टर. ॲक्च्युली हा प्रश्न मी एका लाईनमध्ये पण तयार करू शकतो पण कसं आहे मोठा दिसला की माझं काम असतं ना, तुम्ही घाबरले पाहिजे तसे म्हणून प्रश्न तयार केले जातात, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की अनबायस्ड, ठीक आहे अनबायस्डचा अर्थ की त्याला सप्लाय वगैरे काही दिलेलं नाही, अनबायस्ड म्हणजे बायसिंग केलेली नाही. अनबायस्ड PNP ट्रान्झिस्टर द बॅरियर व्होल्टेज आर ब्लँक ऑन द बेस अँड पुन्हा ब्लँक ऑन द इमिटर अँड कलेक्टर, ठीक आहे. अनबायस्ड PNP ट्रान्झिस्टर दिलेलं लक्षामध्ये घ्या, ठीक आहे. हा काय झाला, हा झाला PN आणि P, ठीक आहे बरोबर आहे ना. PNP कुठे गेला, कुठे हा इथं आहे, ठीक आहे. PNP दिलेला, ठीक आहे. आता हाच प्रश्न बघा, हाच प्रश्न उलटा होऊ शकतो म्हणजे NPN विचारू शकतं. NPN विचारलं उत्तर तुमचे उलटे होऊन जाणार, उत्तर काय होणार उलटे. आता तुम्हाला माहित आहे काय काय असतं याच्यामध्ये, एक बेस असतं, ठीक आहे एक बेस असतं म्हणजे हा समजा तुमचा बेस झाला, हा काय झाला बेस झाला, ठीक आहे. पुन्हा काय असतं एक इमिटर असतं, एक काय असतं इमिटर असतं, ठीक आहे. आणि एक काय असतं कलेक्टर असतं, एक काय असतं कलेक्टर. आताच आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे, ठीक आहे कलेक्टर आहे. तर या केसमध्ये तुम्हाला विचारला आहे बॅरियर व्होल्टेज विचारलेला आहे. काय विचारला बॅरियर व्होल्टेज. आणि याच्यात मेन कंडिशन काय आहे की तुमचा PNP कसा आहे अनबायस आहे, अनबायस आहे म्हणजे त्याला कोणतंही एक्सटर्नल फील्ड दिलेली नाही आहे, फील्ड दिलेली नाही आहे, त्याला आपण ठेवून दिलं, त्याला आपण काय केलं ठेवून दिलं. या केसमध्ये तुम्हाला माहीत आहे की जिथे जंक्शन आहे तिथे काय होतं रिकॉम्बिनेशन होतं, ठीक आहे. इलेक्ट्रॉनची जागा होल घेणार, होलची जागा काय घेणार इलेक्ट्रॉन घेणार. आता इथं कसं आहे निगेटिव्ह आहे, इथे कसं आहे निगेटिव्ह आहे, ठीक आहे. N टाईप आहे म्हणजे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी आहे, P टाईप आहे म्हणजे होल मेजॉरिटी आहे. तर आता काय करणार हे होल N मध्ये जम्प करणार, होल N मध्ये जम्प करणार आणि N काय करणार P मध्ये जम्प करणार. म्हणजे होणार काय की या जंक्शनवर P साईडमध्ये पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन चालले येणार, पूर्ण म्हणजे जेवढे जाऊ शकते जम्प करून तेवढे या जंक्शनवरती इलेक्ट्रॉन आले, बरोबर आहे. म्हणजे या P मध्ये काय झालं अतिक्रमण झालं, काय झालं अतिक्रमण झालं कोणाचं इलेक्ट्रॉनचं. सेम कंडिशन इथे पण तेच होणार, या P मध्ये कोणाचं अतिक्रमण होणार इलेक्ट्रॉनचं अतिक्रमण होणार, बरोबर आहे. आता इकडले दोन्ही जे P आहे आणि मधात काय N आहे, N म्हणजे मेजॉरिटी चार्ज काय असणार कॅरियर इलेक्ट्रॉन असणार निगेटिव्हली चार्ज. तर हे होल काय करणार इकडे जम्प करणार म्हणजे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण अतिक्रमण कोणात झालं होलचं झालं, कोणात झालं होलचं झालं. मग या सिच्युएशनमध्ये जर बरोबर तुम्ही बघाल तर हे जे तुमचं पूर्ण कोणती साईड आहे इमिटरची साईड आहे त्याच्यात पूर्ण इलेक्ट्रॉन आले म्हणजे तो काय झाला निगेटिव्ह झाला. इकडे कलेक्टर आहे, कलेक्टरच्या साईडनी पण पूर्ण काय आले इलेक्ट्रॉन आले, मग हाय काय झाला निगेटिव्ह. म्हणजेच तुमचा इमिटर आणि कलेक्टर काय झाला निगेटिव्हमध्ये गेला. कसा गेला निगेटिव्हमध्ये गेला म्हणजे व्होल्टेज बॅरियर कसं झालं निगेटिव्ह झालं. तेच जर तुम्ही बघाल तुमचा बी ॲक्च्युअलमध्ये N होता, मेजॉरिटी कॅरियर इलेक्ट्रॉन होते, पण पूर्णच्या पूर्ण रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे अर्धे इकडचे आले आणि अर्धे इकडचे, तर मेजॉरिटी कॅरियर काय झाले होल झाले. म्हणजे हा कसा झाला तुमचा पॉझिटिव्ह झाला, हा कसा झाला पॉझिटिव्ह झाला. मग प्रश्न काय म्हणत आहे तुम्हाला, क्वेश्चन काय म्हणत आहे की दी बॅरियर व्होल्टेज आर कोणाचं ऑन द बेसवरती काय असणार व्होल्टेज कॅरियर पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, कसं असणार पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. इथं कसं राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आणि अँड ब्लँक आहे ऑन दी इमिटर अँड कलेक्टर म्हणजेच इमिटर आणि कलेक्टर इथे कसं असायला पाहिजे निगेटिव्ह असायला पाहिजे. इथे काय येणार निगेटिव्ह येणार, काय येणार निगेटिव्ह येणार, बरोबर आहे. मग ऑप्शनमध्ये जर बघितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठे आहे बघा, पॉझिटिव्ह इथे आहे निगेटिव्ह इथे आहे, पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, ठीक आहे. म्हणजे आपलं हे उत्तर काय झालं फायनल झालं. आता याच्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत असली पाहिजे एकदम सोपीशी की नेमकं रिकॉम्बिनेशन कसं होत आहे आणि ते रूम टेम्परेचरवरही झालं म्हणजे रूम
रूम टेम्परेचर म्हणजे अनबायस कंडिशनमध्ये आहे, त्याला एक्सटर्नल फील्ड दिलेली नाही आहे. फील्ड दिली की हे सर्व रिव्हर्स होतं, हे सर्व काय होतं रिव्हर्स होतं. त्याच्यासाठी तुम्हाला याचं बेसिक ऑपरेशन माहीत असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही याचं उत्तर काय करू शकता परफेक्ट पद्धतीने देऊ शकता. ठीक आहे, असो तर ए उत्तर काय झालं याचं फायनल झालं. चला नंतरचा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न आहे की द वॅटमीटर मेथड, ठीक आहे, द वॅटमीटर मेथड इज यूज टू मेजर द पॉवर इन 3 फेज लोड. द वॅटमीटर रिडिंग आर, बघा आता इथं ॲक्च्युली वॅटमीटर मेथड, पण वॅटमीटर मेथड माहिती तुम्हाला सिंगल वॅटमीटर, 2 वॅटमीटर आणि 3 वॅटमीटर. तर आपल्याला अजून माहीत नाही की पॉवर तर मेजर केला, पण किती वॅटमीटर नाही आपल्याला माहीत नाही आहे. समोर जर बघाल पॉवर इन 3 फेज लोड, ठीक आहे, 3 फेज लोड, आता 3 फेज आपल्याला मेजर करायचं आहे पॉवर. ठीक आहे, द वॅटमीटर रिडिंग 200 वॅट, किती दिलं आहे 200 वॅट. समोर जर बघाल पुन्हा दिलेलं आहे -35 वॅट, म्हणजे याचा अर्थ काय झाला की 2 वॅटमीटर आहे. पुन्हा दिला आहे का नाही दिलेला आहे, 2 वॅटमीटर आहे, म्हणजे तुम्हाला दिलेला आहे W1 किती दिलेला आहे समजा 200 वॉट आहे, आणि W2 तुम्हाला दिलेला आहे दुसऱ्या वॅटमीटरची रिडिंग -35 वॉट दिलेली आहे, 35 वॉट दिलेली आहे. आता फाइंड द रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ ॲक्टिव्ह पॉवर. कोणता पॉवर ॲक्टिव्ह पॉवर. आता बघा ॲक्टिव्ह पॉवर अँड रिॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, आता तुम्हाला इथे ॲपरंट पॉवर पण लिहू शकत होते, म्हणजे मोठं जर करायचं असतं तर, पण नाही केलं आहे. तर लक्षात ठेवा की जर ॲक्टिव्ह पॉवर जर म्हटलं, मी इथं फॉर्म्युला लिहितो P इक्वल्स टू, मग तिकडे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा इथंही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, P बरोबर जेव्हा किंवा ॲक्टिव्ह पॉवर म्हटलं 2 वॅटमीटर मेथडमध्ये, तर लक्षात ठेवायचं W1 + W2 होतं, आणि जर तुम्हाला रिॲक्टिव्ह पॉवर म्हटलं तर त्याला Qनी डिनोट करतो, लक्षात ठेवा √3 W1 - W2 होतं, याला नोट करून ठेवून द्या. ठीक आहे, ॲक्टिव्ह झाला रिॲक्टिव्ह झाला. जर तुम्हाला ॲपरंट पॉवर जर म्हटलं, ॲपरंट पॉवर कशाने S इक्वल्स टू √ ॲक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Qचा स्क्वेअर. ठीक आहे, Q स्क्वेअर. ठीक आहे, या दोघांचा स्क्वेअर. तर 3 फॉर्म्युला. आता का विचारलं, या दोघांना विचारलं. ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू जर पुट केली तुम्ही W1 + W2 केलं तर काय होणार 200 + 35, तर इथं -35, 35 जर गेले तर किती राहणार 5, 30 गेले 65 वगैरे, हां 65 आहे, 65 आहे दोन ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही इकडलं कॅल्क्युलेट करून घ्या, आय थिंक ए उत्तर यायला पाहिजे. आणि इथं जर केलं तर किती होणार W1 - W2 - प्लस 235, बिलकुल 235 हे नाही येणार, हे चुकलं. ठीक आहे, हे येणार. ठीक आहे, ते ए उत्तर काय झालं बरोबर. या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे मायनस प्लस झाला, सांगायची गरज नाही, तुम्ही छोटे नाही आहे, आता खूप मोठे झाले आहे तुम्ही. ठीक आहे, मोठ्या लेवलवरती गेले आहे. त्याच्यानंतर द इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी इज ब्लँक. ट्रान्समिशन लाईन असो किंवा कोणाची असो, इफिशियन्सी कशावरती मॅटर करते. आता इथं सर्व जर ऑप्शन जर तुम्ही बघाल, सर्व ऑप्शनमध्ये पॉवर फॅक्टर दिलेला आहे. काय दिलेला आहे पॉवर फॅक्टर दिलेला आहे, म्हणजे जे काही ॲन्सर असणार ते रिलेटेड टू पॉवर फॅक्टर असणार. तर जनरली तुम्हाला माहीत आहे ट्रान्समिशन लाईन असो, मशीन असो, कोणत्याही गोष्टी असो, जर तुमचं पॉवर फॅक्टर जे आहे, पॉवर फॅक्टर जर तुमचं बेस्ट असलं किंवा चांगलं असलं, पॉवर फॅक्टर जर चांगलं असलं तर तुम्हाला माहीत आहे तो करंट काय करतो कमी कन्झ्युम करतो. करंट काय करतो कमी कन्झ्युम करतो. ठीक आहे, करंट कमी कन्झ्युम केल्यानंतरमुळं लॉस पण काय होणार तुमचा कमी होणार. लॉस काय होणार कमी होणार. मग ऑटोमॅटिक लॉस जर कमी झाला मग अल्टिमेटली तुमची इफिशियन्सी काय होणार वाढून जाणार, इफिशियन्सी वाढून जाणार. आता इथं मग ऑप्शनमध्ये जर बघितलं तर पॉवर फॅक्टर कसा असला पाहिजे जास्त, तेव्हाच तुमची इफिशियन्सी काय होणार जास्त असणार. असा सेंटेन्स आता मॅच करू आपण. ठीक आहे, इन्क्रीज डिक्रीज दोन्ही लक्षात घ्या. इन्क्रीज विथ डिक्रीजिंग लोड. ठीक आहे, पॉवर फॅक्टर वाढला तर इन्क्रीज होणार नाही तुमची ट्रान्समिशन इफिशियन्सी, कारण की अपोजिट आहे, इनव्हर्सली नाही, आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन पाहिजे, तर हे आपला कटला. त्याच्यानंतर इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग लोड पॉवर फॅक्टर, हे बिलकुल डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डिक्रीज विथ इन्क्रीज इन बिलकुल नाही आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शन झालं. डिपेंड ऑन द लोड पॉवर फॅक्टर बिलकुल 100%, म्हणजे लोडच्या पॉवर फॅक्टरवरती डिपेंड आहे, काही चुकलं नाही आहे. डी पण उत्तर बरोबर आहे, पण कधी जर बी नसतं टॉप प्रायोरिटी बीला आहे, आणि सेकंड प्रायोरिटी मी म्हणू शकतो की डिपेंड ऑन द लोड पॉवर फॅक्टर असं पण म्हणू शकत होतो जर हा ऑप्शन नसता तर. बरं, पण आता हे चुकीचं आहे, कारण त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन इथं अवेलेबल आहे म्हणून, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं फायनल झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे की इन शेडेड पोल इंडक्शन मोटर द शेडिंग कॉईल फिटेड ऑन दी. शेडिंग कॉईल कुठे फिट असतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेडेड पोल मोटर जी आहे ते सेल्फ स्टार्ट करायसाठी आपण त्याला शेडिंग करतो. ठीक आहे, शेडिंग करतो म्हणजेच काय, जो त्याचा पोल आहे त्या पोलला काय करतो आपण कॉपर बँड लावतो. काय लावतो इथे
कॉपर बँड लावतो त्याला जर म्हटलं तर त्याला शेडिंग बँड पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शेडिंग बँड पण म्हटलं जातं. शेडिंग बँड पण म्हटलं जातं. ठीक आहे, दोन्ही नाव काही पण म्हणू शकतो आपण. हे लावत असताना हे कॉपरचं म्हणजे प्रश्न काही विचारतात, काही एकदम लहान पोरासारखे. कशाचं असतं? कॉपरचं असतं. किती भागात केलं असतं? तर 1/3 भागात केलं असतं. मग इथे असतो मेन फ्लक्स, इथे असतो शेडिंग फ्लक्स, बरोबर आहे. मग तुमचा रोटर कोणत्या डायरेक्शननी फिरतो? नॉन शेडिंग जो भाग आहे म्हणजे अनशेडेड भाग आहे त्याच्याकडून शेडिंग भागाकडे तुमचा रोटर रोटेट होतो. असं काही प्रश्न विचारू शकता. सध्या आता एवढाच प्रश्न पाहू आपण. ठीक आहे, तर इंडक्शन मोटर शेडिंग कॉईल फिटेड ऑन कुठं असतं? त्याच्यामध्ये 2 पोल जर असले तर मेन पोलला फिट असतं. कुठं असतं? मेन पोलला आपण काय करतो? शेडिंग करतो. ठीक आहे, तर मेन पोल जर बघितलं, ऑक्झिलरी मेन पोल 2 ठिकाणी आहे. ठीक आहे, सी आणि डी मध्ये. आणि शेडिंग पोल इज कॉल्ड शेडिंग पोल, बरोबर आहे. इज कॉल्ड काय करतो? शेडिंग पोल. 2 ऑप्शन आहे. ठीक आहे, तर याचं सी उत्तर काय झालं? एकदम फायनल झालं. ठीक आहे, बेसिकच्या गोष्टी काही प्रश्न विचारतं ते बाकीचे सोपी जरी असले, काय प्रश्न सोपे आहे नेमकं काय म्हणतं हेच विचारलं होतं. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो 21वा प्रश्न होता ना, तो नॉन टेक्निकलचा टेक्निकलमध्ये घुसला होता पेपरमध्ये, फायनल पेपरमध्ये, तर तो आपण काढून टाकला. आता डायरेक्ट 22वा घेतला. त्याच्यानंतर इन रॅडियल डिस्ट्रीब्युशन, आता तुम्हाला रॅडियल डिस्ट्रीब्युशन माहीत असलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की हे जर तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे, हा फीडर समजा, ठीक आहे, फीडर नाही फीडर, ठीक आहे, हा फीडर आहे. फीडरपासून काय निघतं? डिस्ट्रीब्युटर असतं. फीडरपासून काय असतं? डिस्ट्रीब्युटर असतं. म्हणजे इकडे काय असते? कन्झ्युमर असतात. डिस्ट्रीब्युटरमध्ये काय असतात? कन्झ्युमर असतात. आता ही कोणती सिस्टम झाली? रॅडियल झाली. ही काय झाली? रॅडियल झाली. रॅडियलमध्ये तुम्हाला एकच फीडर मिळणार, कन्झ्युमरला एकच फीडर मिळणार आणि एकच त्याचा डिस्ट्रीब्युटर पण मिळणार. कशामध्ये? रॅडियलमध्ये. त्याच्यामुळं काय होतं की ते बंद होऊन जातं. बंद झालं का मौलच बजायचं काम असतं, बरोबर आहे. मल्टिपल फीडर असतं का? बिलकुल नाही. सिंगल फीडर असतं आणि सिंगल डिस्ट्रीब्युटर असतं, हे बरोबर आहे. सिंगल फीडर मल्टिपल डिस्ट्रीब्युटर नाही, म्हणजे मल्टिपल डिस्ट्रीब्युटरचा विषयच नाही इथं. एकच डिस्ट्रीब्युटर असतं समजा म्हणजे असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्टिपल फीडरचा विषयच नाही. मल्टिपल नाही, सिंगल फीडर असतं आणि सिंगल काय असतं? डिस्ट्रीब्युटर असतं. म्हणजे काय की सप्लाय फक्त एकाच डायरेक्शननी जातं. म्हणजे तिकडे बाकी गडबडायचं म्हणजे बाकी तिकडे समोर गडबड होत असतं कन्झ्युमरच्या साईडला. पण इकडनं जाताना काही टेन्शन नाही, एका बाजूने इथून बंद झाला की विषय संपला म्हणजे एखादा फॉल्ट झाला तर. मग याचं बी उत्तर काय झालं? एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर द रेशो ऑफ मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर, ठीक आहे, याला आपण काय म्हणू? इथे लिहितो मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर. ठीक आहे, रेशो म्हटलाय रेशो. ठीक आहे, रेशो म्हणजे गुणोत्तरामध्ये घेतला रेशो. त्याच्यानंतर टू द मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर. ठीक आहे, म्हणजेच काय? मीन हॉरिझॉन्टल, ठीक आहे, हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर नेमका हा कशाचा रेशो आहे असं त्या प्रश्नात विचारला. एकदम सोपा म्हणजे सरळ. म्हणजे आता हे जे प्रश्न असतात ना, अशा प्रश्नाला दिमाग लावायची गरज नाही. या प्रश्नाला पाठ करायचं असतं. काय करायचं असतं? पाठ करायचं असतं. ठीक आहे, आता इथं बघाल युटिलायझेशन फॅक्टर, लॅम्प इफिशियन्सी, रिडक्शन फॅक्टर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? रिडक्शन फॅक्टर. ॲक्च्युली याचं फक्त काम एकच असतं की लॅम्पच्या पॉवरला कॅल्क्युलेशनमध्ये कन्वर्ट करायसाठी याचा फक्त वापर केला जातो. म्हणून याचं सी उत्तर काय झालं? एकदम आन्सर एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट प्री डिटरमाइंड. ठीक आहे, प्री म्हणजे काय? पूर्वी. डिटरमाइन म्हणजे पहिले बघितलं किंवा पहिले बघितल्या जाते. कधी? जर डायइलेक्ट्रिक मटेरियल पोलराइज्ड, काय केलं आपण? डायइलेक्ट्रिक मटेरियलला पोलराइज्ड केलं. काय केलं? पोलराइज्ड केलं म्हणजे त्याला आपण एक्सटर्नल फील्ड दिली असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, मग या केसमध्ये काय होतं? लक्षात घ्या, कुठे काढू? इथेच काढू. ठीक आहे, समजा हे डायइलेक्ट्रिक मटेरियल झालं, ठीक आहे, किंवा मीडियम झालं. या मीडियमला काय केलं आपण? या मीडियमला काय म्हटलं आहे? पोलराइज्ड केलं. म्हणजे त्याला आपण पोल दिले. ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल फील्डनी काय केला? पोल दिले. मग काय केलं आपण? इलेक्ट्रिक फील्ड दिली. समजा फील्ड दिल्यामुळं काय होतं? जसं आपण याला फील्ड दिली तसं याच्यामध्ये डायपोल तयार होतं. याच्यामध्ये काय होतं? डायपोल तयार होतं. काय तयार होतं? डायपोल. ठीक आहे, म्हणजे पोल म्हणजे एक प्रकारे फील्डच पकडा दुसरी तयार झाली. ठीक आहे, चार्जेस म्हणू शकतो आपण, अपोजिट चार्ज म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चार्जेस तयार झाले. मग ते काय होतात? म्हणजे छोटंसं म्हणून. आता हे डायपोल जे असतात ना, एकदम स्मॉल असतात. स्मॉल डायपोल तयार होतात. नाही सारखे. कसे? नाही सारखे. ठीक आहे, पण ते कसे होतात? मग स्विंग होतात म्हणजे पलटतात आणि ते म्हणजे समजा या रोटेशनमध्ये तयार झाले असणार या डायरेक्शनमध्ये, तर ते स्विंग होऊन काय होतात? अपोजिट होतात. अपोजिट होतात. मग जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये सप्लाय द्याल तेव्हा याच्यातनं करंट फ्लो होत नाही. काय होत नाही? नो करंट फ्लो. कधी? बघा, लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या.
प्री डिटरमाइंड कंडिशन तुम्हाला म्हटलं आहे कशी असते, जर डायलेक्ट्रिक मटेरियलला तुम्ही पोलराइज केलं तर. पोलराइज म्हणजे तुम्ही याला काय केलं आहे, सरळ सरळ सोप्या भाषेत त्याला पोल दिले. काय दिले तुम्ही, पोल दिले. त्या पोल दिल्यानंतर तो पोल काय करतो, ऑपोजिट डायरेक्शनने रोटेट होऊन, रोटेट झाल्यानंतर आपण जरी सप्लाय दिल्यानंतर तरी काय होतात, ते चार्जेस जात नाही, पार करू शकत नाही, क्रॉस करू शकत नाही, त्याच्यामुळं करंट याच्यातनं फ्लो होत नाही, करंट फ्लो होत नाही. आता विषय असा आहे की मी याला मिटवतो. मी याला मिटवलं तर बघा ऑप्शनमध्ये जर बघाल द इट कॉज करंट फ्लो. आता मी आत्ताच सांगितलं करंट फ्लोचा काही संबंध नाही, करंट फ्लोचा काही संबंध नाही. ठीक आहे, थोडंसं थेरी वाचाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ॲक्च्युअल प्रश्न काय म्हणतात ते बघा. इट मेक चार्ज पार्टिकल फ्री टू मूव्ह. फ्री कसे होणार, मी आत्ताच म्हटलं फिरूच शकत नाही, फ्री व्हायचा विषय नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्या याच्यामध्ये चार्ज पार्टिकल रिओरिएंटेड म्हणजे मी सांगितलं ना रोटेट होतात बा, ते रिओरिएंटेड होतात म्हणजे ते आपली डायरेक्शन पलटवून टाकतात. ठीक आहे, म्हणजे अपोजिट होते. देम सेल्फ इन द आउट फेज विथ द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपण जे इलेक्ट्रिक फील्ड देणार किंवा देत आहोत त्याच्या ते अपोजिट डायरेक्शननी फिरणार आणि तयार राहणार. आणि या केसमध्ये म्हणजे जेव्हा ओरिएंट होणार तेव्हा याच्यामधनं करंट जाणार नाही. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे नो करंट सिच्युएशन आहे. कोणती सिच्युएशन आहे, नो करंट सिच्युएशन आहे. मग या नो करंट सिच्युएशनमध्ये करंट जातच नाही, मग ऑप्शन तुमचा सी बिलकुल बरोबर दाखवत आहे. पण खाली जर आलं तुम्ही तर इट मेक द चार्ज पार्टिकल फ्री टू मूव्ह अँड कॉज करंट टू फ्लो इन द मटेरियल. ठीक आहे, मी आत्ता सांगितलं करंट फ्लोचा विषय नाही. आता याच्यात गंमत सांगतो की SSCच्या आन्सर कीमध्ये डी ऑप्शन बरोबर दिलेला आहे. बघा मी काय सांगितलं, SSCमध्ये डी ऑप्शन बरोबर दिलेला आहे, पण मी तुम्हाला असं म्हटलं नाही की डी ऑप्शन बरोबर आहे. मी असं तुम्हाला म्हटलं नाही की डी ऑप्शन बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की याचा ऑप्शन सी ॲक्च्युअल थेरॉटिकली बरोबर आहे, ॲक्च्युअल थेरॉटिकली बरोबर आहे. आता तुम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा आहे तो तुमचा विषय. माझं काम आहे तुम्हाला जे मला माहीत आहे तेही ऑथेंटिकेट पद्धतीने ते तुमच्याशी शेअर करणं. तर हे उत्तर काय चुकीचं आहे, SSC नुसार बरोबर आहे. ठीक आहे, त्यांनी नंतर आन्सर की चेंज केली असेल तर मला माहीत नाही, पण याचा ॲक्च्युअल आन्सर सी काय एकदम बरोबर आहे आणि एकदम काय परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. द प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज रिलेटेड टू. लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर, सर्वात लक्षात घ्या कॅपॅसिटी फॅक्टर महत्त्वाचा. प्लांटच्या कॅपॅसिटीचा फॅक्टर कधीच तुमच्या इम्पिडन्सवर, तुमच्या फ्रिक्वेन्सीवर, तुमच्या रेजिस्टन्सवर, तुमच्या रिॲक्टन्सवर, पुन्हा जे काही पॅरामीटर आहे इलेक्ट्रिकल पॅरामीटरचं काही घेणं देणं नाही प्लॅन्ट कॅपॅसिटी फॅक्टरवरती. तुम्ही म्हणाल सर तुम्ही चारही ऑप्शन कापले, हो चारही कापले, पण अर्धा ऑप्शन शिल्लक आहे. तर इज रिलेटेड टू कशाशी रिलेटेड आहे, ॲक्च्युअल प्लॅन्ट कॅपॅसिटी फॅक्टर म्हणजे काय की नेमका आपला प्लांट जास्तीत जास्त म्हणा किंवा नॉर्मली किती जो जनरेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जनरेट करू शकतो म्हणजे कॅपॅसिटी त्याची किती आहे त्याला त्या प्लॅन्टची कॅपॅसिटी फॅक्टर म्हटलं जातं, मॅक्झिमम टू मिनिमम. ठीक आहे, तर त्याला त्याची कॅपॅसिटी म्हटलं जातं, फॅक्टर म्हटलं जातं. इथं मी सांगितलं कोणताच इलेक्ट्रिकल पॅरामीटरचा याच्याशी काही संबंध नाही, पण इथे फ्रिक्वेन्सी दिलं म्हणजे कन्फ्यूज करणारा प्रश्न असा, पोराला फ्रिक्वेन्सी दिसते अरे मग कोणताच नाही, मग सोडून दे प्रश्न, चाल समोर, कारण वेळ कमी असतो. बरोबर आहे, पण लक्षात घ्या हा जो फ्रिक्वेन्सी शब्द आहे तो फ्रिक्वेन्सी नाही आपल्या इलेक्ट्रिकलचा. ठीक आहे, ते आपल्या इलेक्ट्रिकलची फ्रिक्वेन्सी नाही आहे याच्यामध्ये. ती फ्रिक्वेन्सी आहे की प्लॅन्टचं जे ऑपरेशन आहे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आहे. ऑपरेटिंग म्हणजे त्याचं ऑपरेशन किती करता, किती त्याच्यामधनं आउटपुट काढत आहो, ती फ्रिक्वेन्सी आहे त्या प्लॅन्टची. तर याच्याशी तुमचा प्लॅन्ट कॅपॅसिटी काय रिलेटेड आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं एकदम बरोबर झालं. ठीक आहे, तर बघ म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्लॅन्ट कॅपॅसिटी म्हणजे ॲक्च्युअल पॉसिबल किती एनर्जी जनरेट करत आहे मॅक्झिमम टू मिनिमम, ते झालं त्याचा फॅक्टर झाला. ठीक आहे, म्हणून मी ते फ्रिक्वेन्सी पहिले कापली, कारण फ्रिक्वेन्सीला पटापट पाहिलं की असं वाटतं की काय याच्यामध्ये उत्तर नाही, समोर चाललं जाऊ, पण तसं नाही आहे. प्लॅन्ट ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सीची तो मॅच करते, इलेक्ट्रिकलची फ्रिक्वेन्सी नाही आहे. ठीक आहे, ते ऑपरेशनची फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, तर याचं बी उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. ठीक आहे, तर हा होता आपला 25वा प्रश्न. तर आत्ताच्या सेशनमध्ये आपण काय केलं की SSC JEE 25 प्रश्न कव्हर केले या पहिल्या सेशनमध्ये. आता तुम्ही 25 प्रश्न न मोजता म्हणजे तुम्ही प्रामाणिक अभ्यास करणारे असाल, तुम्हाला 25 प्रश्नाशी काही संबंध नाही आहे. तुम्हाला संबंध आहे की सरांनी किती टाईप कव्हर केले, किती तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर केले,
ते मोजणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्या चॅनलवरती मिळणार आणि मिळत पण राहते आणि मिळणार पण आणि मिळत पण होतं आणि एकाच सेशनमध्ये आपल्या इथं अवेलेबल आहे. आता तुम्हाला जर तुम्हाला टेस्ट द्यायची असणार फ्रीमध्ये, सुरुवातीला सांगितलं तर काय करायचं, तुम्ही जी आपली डिफेंडर टेस्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरची, त्याच्यामध्ये एक आपण फ्रीमध्ये टेस्ट ठेवली आहे, तेही फुल लेंथ. पुन्हा जर काही जमलं तर आपण फ्रीमध्ये त्याच्यामध्ये अवेलेबल करून देतो. तर स्टोअरमध्ये जायचं, डिफेंडर टेस्ट बघायची, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये एक टेस्ट अवेलेबल मिळणार. तेही प्रिव्हियस इयर बेस असणार. प्रिव्हियस इयर म्हणजे तुम्हाला आयडिया लागायला हवी की नेमकी कशा पद्धतीने टेस्ट येते किंवा कशा पद्धतीने प्रश्न प्रिव्हियस आले होते आणि आपला टाईम कुठपर्यंत मॅनेज होतो ते सर्व. ठीक आहे, तर आता हे सेशन काय करायचं, तुमच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग झालेल्या सर्व मित्रांपर्यंत आवर्जून शेअर करायचं आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणी सेशनला लाईक पण करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर आठवणी काय करा, चॅनलला आपण सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो, बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.